सो गुड मॉर्निंग ऑल. आज आपण बॉटनी ऑप्शनल्स MPSC फॉरेस्ट्रीचं जे काय आहे सिलेबस त्याच्याबद्दल आज ओरिएंटेशन घेणार आहोत किंवा जनरली जे काय आपलं प्रिपरेशन कसं असायला पाहिजे, सिलेबस काय आहे, क्वेश्चन्स कसे विचारले जातात, किती डेप्थमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील, रेफरन्स मटेरियल काय वापरायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. जर काय तुमचे क्वेश्चन्स वगैरे काही असतील तर तुम्ही इथं मेसेज करू शकता. सो विल बी डिस्कसिंग दोज क्वेश्चन्स ॲज वेल. ठीक आहे. तर माझं नाव राहुल वडर. सो आय विल बी टेकिंग मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द बॉटनीचा जो निम्म्यापेक्षा जास्त पार्ट मी घेणार आहे. बाकीचा जो काही सिलेबस आहे त्यातला काही पार्ट रणजित सर घेणार आहेत. आपले जे काय एक्सलन्स अकॅडमीचे सिनियर फॅकल्टी आहेत रणजित सर आणि आपले डायरेक्टर स्वप्नील सर, हे दोघं मिळून बाकीचा राहिलेला सिलेबस तो कव्हर करणार आहेत. ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ दिस बॉटनी ऑप्शनल्स ओरिएंटेशन. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा हे बघूया की ऑप्शनल्स बॉटनी का महत्त्वाचं आहे. कारण का जर काय बघायला गेलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲग्री आणि बॉटनी हा ब्लाइंडली विषय टाकला होता फॉर्म भरताना, आणि बरेच जणांना आयडिया नव्हती की जनरली आपलं सिलेक्शन होईल का नाही, कशामध्ये मेन्सला प्रिलिम्स आपण क्वालिफाय होईल की नाही याची शंका होती. त्याच्यामुळे बरेच जणांनी ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हा ऑप्शनल टाकला होता. आता ह्याच्यामध्ये बरेच जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे की ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत लक्षात घ्या, पण आता बॉटनीचा जर काय सिलेबस बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की ॲग्रिकल्चर ऑप्शनल्स आणि बॉटनी ऑप्शनल्स हे ओव्हरलॅपिंग असल्यामुळे जनरली आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. येस, ऑफकोर्स त्याचा फायदा होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जवळजवळ 50% सिलेबस काय आहे तुमचा ओव्हरलॅपिंग आहे ॲग्रिकल्चर बरोबर. त्याच्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हा ऑप्शनल्स निवडला होता. पण ह्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायला लागतील. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की पहिल्यांदा बघूया की आपल्याला ह्याचं महत्त्व काय आहे, की सिग्निफिकन्स काय आहे ह्या एक्झामसाठी. पहिला मुद्दा जो आहे हा टेक्निकल सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. इट्स अ टेक्निकल इन नेचर. माझा टेक्निकल विषय असल्याचा फायदा काय, ॲग्रिकल्चर असू दे किंवा तुमचा बॉटनी असू दे, ह्याचा फायदा लक्षात घ्या. बॉटनीमध्ये फायदा काय, हा टेक्निकल असल्यामुळं तुम्हाला जे काय आन्सर्स लिहायचे ते फॅक्ट बेस्ड आहेत. म्हणजे पूर्णपणे इथं तुम्हाला तो पर्टिक्युलरली कॉन्सेप्ट समजून त्याच्यामध्ये टेक्निकलिटीज लिहायचे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ॲनालिटिकल उत्तर लिहायची गरज नाही आहे. जसं की आपण बाकीचे जे काही ह्युमॅनिटीज सब्जेक्ट्स बघतो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ॲनालिटिकल आन्सर्स खूप लिहायची गरज लागते, पण इथं असं नाही आहे. इथं काय करायचं आहे तुम्हाला की फक्त आणि फक्त तुम्हाला टेक्निकल गोष्टीच लिहायच्या आहेत. जसं की समजा एखाद्या क्वेश्चन जर आला समजा की बाबा सेल आणि सेलचे ऑर्गॅनिल्स काय आहेत आणि त्याचे फंक्शन्स लिहा, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला जाईल. किंवा व्हायरस, समजा व्हायरसवरती प्रश्न आला होता. आता मागच्या जे काय राज्यसेवेची एक्झाम झाली बॉटनीमध्ये त्याच्यामध्ये प्रश्न आला होता की व्हायरसचे फीचर्स काय काय. मग दे आर जस्ट आस्किंग यू स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स. या व्हायरसचे फीचर्स काय आहेत. आता व्हायरसचे फीचर्स लिहिताना तुम्ही जे काही 7-8 फीचर्स आहेत ते मुद्दे जर काय टाकला त्याच्यामध्ये तर तुमचे मार्क इथं कमी कट होण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. मार्क कट होणारच नाहीत, लक्षात घ्या. मार्क खूपच कमी तुमचे कट होतील, कारण का जे काही फीचर्स आहेत ते सगळेच्या सगळे लिहिले आहेत. तुम्ही काय फीचर लिहिणार, आयदर इट कंटेन्स द DNA और द RNA, सिम्पल थिंग आहे. पण दोन्ही एकाच वेळेला नसतात. सो बेसिकली बॉटनी इज फॅक्ट बेस्ड. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट असा एक मुद्दा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट बेस्ड आन्सर्स बरोबर तुम्हाला डायग्रॅम्स काढणं किंवा फ्लोचार्ट्स काढणं ह्याला पण भरपूर स्कोप मिळतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचं इथं प्रेझेंटेशन खूप चांगलं होतं. प्रेझेंटेशन इज व्हेरी गुड. तर हा एक फायदा असतो टेक्निकल सब्जेक्टचा. सो फॅक्ट बेस्ड लिहायचा आहे आणि इथं स्कोप कशाचा असतो, डायग्रॅमचा, डायग्रॅमचा, फ्लोचार्टचा म्हणूया आपण, ॲज अन एक्झाम्पलचा म्हणूया, एक्झाम्पल्स किंवा काही फॅक्ट्स असतील त्या फॅक्ट्स लिहिण्याचा इथं स्कोप भरपूर असतो. सो बेसिकली दॅट मेक्स बॉटनी ॲज अ स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूया आपण. बॉटनी हा काय आहे तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. का स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण का ह्या टेक्निकल गोष्टींमुळे हा स्कोरिंग सब्जेक्ट बनतो. आता मागच्या वर्षी जर काही मुलांचे मार्क जर बघितला तर ऑलमोस्ट बऱ्याचशा मुलांना 60 to 70% मार्क पडलेले आहेत. म्हणजे 200 पैकी जवळजवळ 120, 130, 140 पर्यंत मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. ह्याचं हेच कारण आहे की टेक्निकल असल्यामुळं. ठीक आहे. सो इट्स द फर्स्ट इम्पॉर्टन्स. सेकंड काय, याचा लिमिटेड सिलेबस आहे. सिलेबस इज लिमिटेड. म्हणजे प्रिसाइजली आपल्याला काय करायचं आहे की ऑप्शनल्सला जे काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटला स्टिक राहायचं आहे. त्याच्या बाहेर जायची गरज नाही, कारण का इथं लक्षात ठेवा इथं करंट अफेअर्सचं रिलेव्हन्स निग्लिजिबल आहे. सो वी कॅन से द
तर करंट अफेअर्सचं जे काही रिलेव्हन्स असणार आहे ते पूर्णपणे निग्लिजिबल आहे. तुम्हाला एखादा टॉपिक जो आहे तो आहे तुमचा एन्व्हायरमेंट, जो काय एन्व्हायरमेंटचा इकॉलॉजीचा जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्येच तुम्हाला हार्डली एखादा प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्स बेस्ड, ते पण ग्लोबल वॉर्मिंगवरती. सो व्हॉट वी कॅन से, ग्लोबल वॉर्मिंगवरतीच तुम्हाला प्रश्न आला तर करंट अफेअर्सच्या रिलेटेड येऊ शकतो, नाहीतर ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स रिलेव्हन्स खूपच कमी आहे, लक्षात ठेवा. आणि जो काही सिलेबस दिलेला आहे तो आयोगाने काय केलेला आहे की लिमिटेड ठेवलेला आहे. जर का तुम्ही UPSCच्या बॉटनीचा जर काही सिलेबस बघितला तर त्याच्यापेक्षा इकडं जो काही सिलेबस आहे तो तुमचा कमी आहे कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, म्हणजे बरेचसे टॉपिक्स त्यांनी पूर्णपणे वगळलेले आहेत. सो हिअर लिमिटेशन्स आर देअर फॉर प्रिपरेशन म्हणूया आपण, किंवा आपण म्हणूया की इथं तुम्हाला सिलेबस लिमिटेड असल्यामुळे तो लवकर कंप्लीट करण्याची शक्यता आहे. आणि जर काय तुमचा ॲग्रिकल्चर जर काय ऑप्शनल आला असेल तर ॲग्रिकल्चर ऑप्शनल जर काय तुमचा झाला तर बॉटनीचा निम्मा अभ्यास झाला असं समजा तुम्ही. सो जनरली जिथं विद्यार्थ्यांना 2 ऑप्शनलचं प्रिपरेशन करायची गरज आहे, इथं आपल्याला 1.5च प्रिपरेशन करायचं आहे, 1.5 ऑप्शनलचं प्रिपरेशन. कारण का एक ॲग्रिकल्चर ऑप्शनल झाला तुमचा, त्याच्यामध्ये निम्मा पार्ट तुमचा बॉटनीचा कव्हर झाला, मग बॉटनीचा राहिलेला निम्मा पार्ट फक्त करायचा आहे तुम्हाला. अंडरस्टँडिंग? सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस पर्टिक्युलरली बॉटनी. देन येस, ओव्हरलॅप विथ द ॲग्रिकल्चर. हा मुद्दा मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं की ॲग्रिकल्चर बरोबर ओव्हरलॅप झाल्यामुळे जनरली काय होतं, निम्मा सिलेबस तुम्हाला सेपरेटली करायची गरज लागत नाही. हां, कुठं कुठं काहीतरी तुम्हाला टेक्निकल डिटेल्स आहेत, कारण का आपण जेव्हा ॲग्रिकल्चरमधलं बॉटनी बघतो ते थोडंसं काय जनरल लेवलचं आहे. हा जो काय बॉटनी ऑप्शनल आहे हा बॉटनी ऑप्शनल थोडंसं मॉलिक्युलर लेवलला जाऊन बघायला लागतो आपल्याला, डीपली जाऊन आपल्याला ह्याचं प्रिपरेशन करायची गरज लागते. ठीक आहे, पण मोर ऑर लेस जर काय आयोगाचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बघितले किंवा ह्या वर्षीचं जर काय प्रश्नपत्रिका बघितली तुम्ही बॉटनीची तर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ह्या वर्षी सुद्धा आयोग खूप डीपली किंवा मॉलिक्युलर लेवलला जाऊन क्वेश्चन्स तुम्हाला विचारेल असं मला तर नाही वाटत, लक्षात घ्या. त्यामुळे खूप टेक्निकल गोष्टी विचारलेल्या नाहीत, आयोगाने स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करणं सोपं अजून जातं. ॲग्रिकल्चर बरोबर तुम्हाला हे ओव्हरलॅपिंग असल्यामुळे जनरली प्रिपरेशन खूपच सोपं होऊन जातं, पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की लक्षात घ्या, इथं जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता तेव्हा कॉन्सेप्टवरती फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. सो यू नीड टू फोकस ऑन कॉन्सेप्ट्स. कॉन्सेप्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण लक्षात ठेवा पाठांतराचा भाग याच्यामध्ये खूप जास्त येतो. पाठांतराचा भाग खूप जास्त आहे. मग विद्यार्थ्यांचं कसं असतं की ठीक आहे आपण वाचायचं, जेवढं लक्षात राहील तेवढं जाऊन लिहायचं असं नाही होणार, लक्षात ठेवा मित्रांनो. इथं काय करावं लागणार आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. कारण का एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले तर बरेचसे टॉपिक्स तुम्हाला पाठ करायची गरज लागत नाही. तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ॲटोमॅटिकली एक 1 बाय 1 गोष्टी तुमच्या काय होत जातात की लक्षात राहत जातात, लक्षात. सो ही गोष्ट झाली तर ह्याच्यानंतर ही गोष्ट का होते, अशा पद्धतीनेच का करायची असते, अशा पद्धतीनेच हे का होणार आहे, मग ह्याचं फंक्शन हे आहे तर असं फंक्शन का होतं जनरली. हे जेव्हा हे कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. हे कॉन्सेप्च्युअल गोष्टी जर काय तुमच्या क्लिअर झाल्या देन इट बिकम्स व्हेरी इझी. मग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे, ॲटोमॅटिकली त्या गोष्टी लक्षात राहतात. गेटिंग द पॉईंट? सो फोकस ऑन द कॉन्सेप्ट फर्स्ट थिंग. ठीक आहे, कॉन्सेप्ट झाल्यानंतर काही असं ऑफकोर्स काही पार्ट्स आहेत जे तुम्हाला पाठ करायची गरजच लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स नाही आहेत, ते तुम्हाला पाठच करायला लागणार आहे, लक्षात घ्या. देन येस ऑफकोर्स द स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आताच म्हटलं, त्यामुळे ह्याच्यामध्ये डीप जायची गरज नाही आहे. जे काय तुम्ही पुस्तकात वाचताय तेच तुम्हाला जाऊन तिथं लिहायचं आहे. जर काय 10 फीचर्स असतील तर 10च्या 10 फीचर्स तुम्हाला तिथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. तिथं बरेच वेळेला तुम्हाला डायग्राम्स वगैरे काढायची गरज लागणार आहे. डायरेक्टली पण विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवा. TS डायग्राम किंवा रूटचं TS डायग्राम काढा तुम्ही, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मोनोकॉट डायकॉट जे काही प्लांट्स आहेत, मोनोकॉट डायकॉट आपल्याला बघायचे आहेत, अँजिओस्पर्ममध्ये जनरली आपल्याला हे प्लांट्स बघायचे आहेत, तर त्यांची जी काही ॲनाटॉमी आहे ते ॲनाटॉमी तुम्हाला विचारली जाऊ शकते किंवा त्याचे डायग्राम्स काढायला विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. हे UPSCमध्ये जनरली हे प्रश्न असे येतात. मग अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला MPSCमध्ये पण येण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. कारण का आत्ता सध्याच्याला आपल्याकडे जे काही प्रश्नपत्रिका आहेत ती ह्या वर्षीची आहे. आता जे अगोदरची प्रश्नपत्रिका आहेत ते खूप जुने आहेत, लक्षात ठेवा. 12-15 वर्षापूर्वीचे प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे बॉटनीचे, बट 15 वर्षापूर्वीचं रिलेव्हन्स आता कितपत आहे हे थोडं सांगणं कठीण आहे. किंवा आता जी काही डिफिकल्टी लेवल त्यांची असणार आहे ती 15 वर्षाच्या पेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे. कदाचित आता रिटर्न डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम केल्यामुळे कदाचित सध्याच्याला सोपं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ती झाल्यानंतर अजून 2-3 एक्झाम झाल्यानंतर मग कदाचित राज्यसेवा किंवा आयोग काय करेल
की इन डेप्थ क्वेश्चन्स विचारण्याचा प्रयत्न करेल. पण आत्ता सध्याच्याला मला नाही वाटत की खूप डीपमध्ये आयोग जाईल आणि खूप डीपमध्ये प्रश्न विचारेल असं मला तरी नाही वाटत ह्यावर्षी सुद्धा मोर ऑर लेस द क्वेश्चन्स विल बी स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे. सी रेफरन्स मटेरियल ऑलरेडी सगळेच्या सगळे रेफरन्स मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा जे काय तुम्हाला रेफरन्स मटेरियल लागणार आहेत प्रत्येक टॉपिकला, भोजवानी भटनागरचं पुस्तक आहे किंवा जनरली आपण बी डी सिंगचे जे काही बुक्स आहेत ते आहेत आपल्याकडं, किंवा पांडे सिन्हाचं क्रॉफिजॉलॉजी बुक आहेत, अजून तुम्हाला पी डी शर्माचं पॅथॉलॉजीचं बुक आहे किंवा एन्व्हायरमेंटचं बुक आहे. म्हणजे हे प्रत्येक टॉपिकसाठी तुमच्याकडं वेगवेगळे बुक्स आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओ पी शर्माचं अगेन बुक आहे तुमच्या फॅमिलीजवरती. सो सगळं मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे. पण रेफरन्स बुक अवेलेबल आहेत, पण रेफरन्स बुक किती वाचायचे ह्याला पण एक मर्यादा आहे. लक्षात ठेवा. सो बुक्स वाचून किती वाचणार आहात तुम्ही. त्याच्यापेक्षा एक पर्याय आपल्याकडे असा आहे की जे आपले क्लासचे नोट्स आहेत, जे क्लासचे नोट्स हे सगळेच्या सगळे बुक्स जे काय तुम्हाला रिकमेंडेड बुक्स आहेत, जवळजवळ 10 ते 12 बुक्स तुम्हाला रिकमेंडेड आहेत. लक्षात ठेवा. रेफरन्स बुक जे UPSCचे विद्यार्थी वापरत आहेत. आता हे 10 ते 12 जे काही रेफरन्स बुक आहेत हे आता सध्याच्याला आपण वाचू शकत नाही किंवा वापरू शकत नाही. लक्षात ठेवा. कारण का आपल्याकडं टाईमचं लिमिटेशन आहे आणि आपल्याला 2 ऑप्शन्स करायचे आहेत आणि 2 ऑप्शनल जर करायचे असतील तर हे 10-12 पुस्तक रेफर करणं इट इज नॉट फिजिबल. आणि ह्याच्यातलं कितपत वाचायचं, किती डेप्थमध्ये वाचायचं हे पण जनरली आपल्याला समजणार नाही. सो इट्स बेटर की हे न करता जनरली गो फॉर दस पर्टिक्युलरली क्लास नोट्स. So whatever the class notes will be providing, all the notes will be prepared from this particularly books. Yes Pratik, we'll come to that question. आपण क्वेश्चन वरती येऊया. त्या पहिला हे डिस्कस करूया रेफरन्स बुकचं. तर लक्षात घ्या की क्लास नोट्स जे आहेत त्या क्लास नोट्सवरती तुमचं पूर्णपणे प्रिपरेशन होऊन जाईल. लक्षात ठेवा. क्लास नोट्सच्या पलीकडे जाण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. आता सध्याच्याला तरी तुम्ही काय करा, ह्या गोष्टीला स्टिक राहा. रेफरन्स बुकला अजिबात जाऊ नका. हा तुम्हाला जर काय वाटतं की मला रेफरन्स बुकमधून अजून इन डेप्थ मला प्रिपरेशन करायचं आहे किंवा मला पुढे जाऊन IFSच्या प्रिपरेशनला पण मला हे बॉटनी ऑप्शनल मदतीला येईल, देन यू कॅन गो फॉर दॅट. पण राज्यसेवेसाठी आयोग MPSCसाठी जे काय तुम्हाला सिलेबस आहे त्याच्यावरती नोट्स तुम्हाला आता प्रोव्हाइड केल्या जातील. दॅट विल बी सफिशियंट फॉर यू. ठीक आहे. ह्याच्या पलीकडे जायची गरज नाही. जर काय लागलंच तुम्हाला की आम्हाला जर काय वाटलं की तुम्हाला ह्या पर्टिक्युलरली टॉपिकवरती तुम्हाला कुठून तरी रेफरन्स घ्यावा लागणार आहे तर ते आम्ही तुम्हाला सांगू. पण शक्यतो त्या गोष्टीची गरज लागणार नाही कारण का सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी नोट्समध्ये मेन्शन केलेल्या आहेत, ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत. लक्षात ठेवा त्या नोट्स. ठीक आहे. येस. बघा आन्सर शीट तुम्हाला लाइनिंगची मिळणार आहे, ब्लँक आन्सर शीट मिळणार नाही आहे. कारण का आयोगाच्या आत्तापर्यंत जे काही एक्झाम झालेले आहेत त्या सगळ्या आयोगाच्या एक्झाम्सला लाइनिंगचे तुम्हाला आन्सर शीट मिळालेली आहे. सो इथून पुढे जी तुम्हाला आन्सर शीट मिळणार आहे ती सुद्धा कशी असणार आहे, लाइनिंगचीच असणार आहे, ब्लँक पेजेस नसणार आहेत. हा पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा, तुम्हाला ह्याच्यामध्ये सप्लिमेंट्स मिळत नाहीत. लक्षात ठेवा. सो यू वोंट गेट द सप्लिमेंट्स. बरेच जणांचं काय असतं की आम्हाला सप्लिमेंट दिली जाते, जनरली तुम्हाला सप्लिमेंट मिळत नाही हे लक्षात ठेवा. कारण का ॲग्री MPSC मध्ये आम्ही बघितलं होतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सप्लिमेंट्स मागितले होते क्लासरूममध्ये, पण जे काय तुम्हाला बुकलेट मिळते ते जवळजवळ 50-55 पानाची असते. 50 पेजेस अप्रॉक्सिमेटली 50 पेजेस, कमी जास्त होऊ शकते अकॉर्डिंग टू द एक्झाम. अप्रॉक्सिमेटली 50 पेजेसची तुम्हाला बुक मिळते, आन्सर शीट बुकलेट मिळते आणि एवढीच तुम्हाला ह्याच्यामध्येच तुम्हाला आन्सर लिहायचे असतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सप्लिमेंट्स मिळत नाहीत. त्यामुळं प्रिपरेशन जेव्हा करताय तुम्ही किंवा जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे देणार आहात त्या टेस्ट सिरीजच्या वेळेला तुम्हाला हे समजणं अपेक्षित आहे की आपला आन्सर किती पानामध्ये आपल्याला बसवायचं आहे किंवा जे काय आपण आन्सर्स लिहितोय ते त्या पेजेसमध्ये संपतंय की नाही किंवा वर्ड लिमिट जे आहे. आता वर्ड लिमिट शक्यतो राज्यसेवा किंवा आयोग देत नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ते एक भान राहिलं पाहिजे की आपल्याला जे काय आपला आन्सर आहे ते वर्ड लिमिटमध्येच लिहायला लागणार आहे. कारण का आपलं जे काय आन्सर रायटिंग तुम्ही करणार आहात ते लक्षात ठेवा की तुम्हाला जवळजवळ 19च्या आसपास आन्सर्स लिहायचे तुम्हाला 3 तासामध्ये. आणि जनरली हे तुमचे 19च्या 19 प्रश्न संपणं एक्सपेक्टेड आहे. नाहीतर तुम्ही एकाच क्वेश्चनला जर काय 10-12 मिनिटं जर देत असाल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कव्हर ऑल द क्वेश्चन्स. सो हे पण एक भान ठेवणं अपेक्षित आहे. आणि सेकंड गोष्ट ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ह्याच्यामध्ये स्पेसचं पण लिमिटेशन्स येणार आहे. त्याच्यामुळे वर्ड लिमिट तुम्हाला एक्सीड करणं परवडणार नाही आहे. लक्षात ठेवा. अंडरस्टँडिंग.
तर आन्सर्स कसं लिहायला पाहिजे, आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे ह्याच्यावरती एक सेपरेट सेशन आपण घेणार आहोत. तर त्याच्या वेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे. येस, अगेन इट इज अ स्कोरिंग सब्जेक्ट. कारण का मागच्या वर्षीचं जर काय मुलांचे जर काय मार्क्स जर कम्पेअर केले तर ऑलमोस्ट आपण मी म्हणतो की ॲव्हरेज 120च्या आसपास मार्क पडल्यात, ±5 ॲव्हरेज. हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 140-145 पण मार्क पडलेले आहेत लक्षात ठेवा बॉटनीमध्ये. सो बॉटनी एवढा टेक्निकल सब्जेक्ट असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 150, 140, 150 म्हणजे ऑलमोस्ट झाले 70 to 75%. 70 to 75% इतके मार्क्स तुम्हाला पडत आहेत बॉटनीमध्ये. अँड इट्स अ व्हेरी गुड थिंग, रिमेंबर. कारण का एवढे जास्त मार्क्स पडणं म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे, लक्षात घ्या, खूप चॅलेंजिंग आहे. पण असे बॉटनीमध्ये ऑलमोस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे मार्क पडलेले आहेत. सो इट्स अ व्हेरी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूया. आणि स्कोरिंग सब्जेक्ट काय आहे, परत हेच सांगतोय की सिलेबस लिमिटेड आहे, ऑलरेडी मटेरियल अवेलेबल आहे. ज्यांचा ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्यांना हे खूप परवडतं. कारण का बॉटनी सिलेबस ओव्हरलॅप होतोय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रिपरेशन करणं सोपं जातं. त्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ मिळतो तुम्हाला रिव्हिजन करायला. ऑलरेडी रेफरन्स मटेरियल आहे, त्याच्यामुळे खूप जास्त तुम्हाला ॲनालिटिकल लिहायची गरज लागत नाही. तुम्हाला वेगवेगळे सोर्सेस वापरायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हा जो काही सब्जेक्ट आहे तो खूप स्कोरिंग बनत जातोय. ठीक आहे. तर हे सिग्निफिकन्स आहे तुमच्या बॉटनी ऑप्शनलचं. इम्पॉर्टन्स विल कम टू द सिलेबस. सिलेबस लक्षात ठेवा. आता ऑलरेडी ऑलमोस्ट जे काय आपलं क्लास जो होणार आहे त्यामध्ये सगळे पॉईंट जे काही सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. हे सगळं तुम्हाला इनडेप्थ ॲनालिसिस करून इनडेप्थ तुमचं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण करून घेणार आहोत. सो हा विचारच करू नका की सर हे काही नवीन दिसते आम्हाला, ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाहीत. म्हणजे जनरली आता जे काय एमपीएससी फॉरेस्ट्रीची एक्झाम देणार आहेत बरेचसे विद्यार्थी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत ज्यांनी बॉटनी ऑप्शनल घेतलेलं आहे. आता काही मुलं अशी पण आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर पण नाही आहे, बॉटनी पण नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी पण बॉटनी घेतलेलं आहे. बट वन थिंग आय विल टेल यू हिअर की तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची प्रॉब्लेम येणार नाही, ही आमची जबाबदारी, लक्षात द्या. दॅट्स आवर प्रॉब्लेम की तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकवायचं, तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवायचं, तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची, हा आमचा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. सो डोंट वरी रिगार्डिंग दोज थिंग्स की आम्हाला इथं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी सर होत नाही आहे किंवा हा टॉपिक समजत नाही, हा टॉपिक काहीतरी नवीनच आहे आम्हाला किंवा हा टॉपिक खूप अवघड वाटतोय. सो डोंट वरी रिगार्डिंग दोज थिंग्स. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की तुमचे सगळेच्या सगळे कॉन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील इथं क्लासमध्येच. ठीक आहे. सो डोंट वरी रिगार्डिंग दोज थिंग्स. सो फर्स्ट विल गो फॉर द सिलेबस. सो पहिला टॉपिक आहे तुमचा सेल बायोलॉजी. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी हा जेनेटिक्सचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. जे काही ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जेनेटिक्सचा पार्ट आहे. Now see, so what is the first topic? It is the prokaryote and eukaryotic cells. म्हणजे जे काय हायर ऑर्गॅनिझम अँड लोअर ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये जे काही सेल्स असतात हे अशा टाईपचे असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये युकॅरियोटिक असतं, प्रोकॅरियोटिक हे लोअर लेवलचे ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की बॅक्टेरिया, ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे तुम्हाला समजून घेणं एक्सपेक्टेड आहे. आणि जे काही सेल ऑर्गॅनिल्स आहेत ते सेल ऑर्गॅनिल्स कोणकोणते असतात, त्या सेल ऑर्गॅनिल्सचं काय काय फंक्शन्स असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. आणि मोस्टली आपल्याला युकॅरियोटिक सेल्स जे आहेत ह्याचा अल्ट्रास्ट्रक्चर इन डेप्थ करणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात द्या. कारण का ह्याचे जे काय ऑर्गॅनिल्स आहेत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट युकॅरियोटिक सेलचे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट नेक्स्ट इज द स्ट्रक्चर फंक्शन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. ह्यालाच काय म्हणतो आपण ECM, विच इज ऑल्सो कॉल्ड एज सेल वॉल. सेल वॉल, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स ज्याला आपण सेल वॉल म्हणतो. आता ECM जो आहे, ECM इट इज मोर प्रॉमिनंट इन द ॲनिमल सेल विच इज नॉट रिजिड. पण तो प्लांट सेलमध्ये पण असतो, लक्षात ठेवा. पण हा म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स नेमकं काय आहे हे बघायचं आपल्याला. सेल वॉल जो आहे हे कशापासून बनलेला आहे, लिपिड्स असतील, फॉस्फोलिपिड्स असतील,
सेल्युलोज असेल, सेल्युलोज असतील, हे सगळे जे काही फायब्रिल्स असतील, जनरली हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत हे कशा पद्धतीने आहेत, किती लेयर्स असतात, 3 स्ट्रक्चर जे काय असणार आहेत, 3 वॉल्स जे असणार आहेत त्या गोष्टी बघायच्यात आपल्याला. ह्याच्यामध्ये नेमकं काय काय आहेत, कोणकोणते प्रोटीन्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डेप्थ बघायच्या आहेत. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं त्यांचं फंक्शन्स काय काय आहेत, दॅट ऑल्सो वी नीड टू सी इट. ठीक आहे. देन इट इज द मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन जनरली अगेन इट इज नथिंग बट द तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे. ह्याच्या थेरीज बघायच्यात आपल्याला. फ्लुइड मोझॅक थेरी, व्हॉट इज द फ्लुइड मोझॅक थेरी, हे सुद्धा आपल्याला इन डेप्थ बघायचं आहे. देन इट इज द मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, आता जे काही तुमचे प्रोटीन्स वगैरे असतात लक्षात ठेवा, वॉटर असतं, आयन्स असतं, हे 2 लेवलला काय असतं ह्यांचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. म्हणजे विदिन द सेल अँड विदिन द कम्प्लीट एंटायर प्लांट, म्हणजे सेलमध्ये सुद्धा ह्यांचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं आणि पूर्णपणे प्लांटमध्ये ट्रान्सपोर्टेशन होत असतं. म्हणजे एक्झाम्पल घ्या, तुमचं फोटोसिंथेसिस जे होतं ते लिव्समध्ये होतं, बट वॉट एव्हर विच इज प्रोड्युस्ड इन द फोटोसिंथेसिस दॅट इज बीन ट्रान्सपोर्टेड इन द एंटायर प्लांट. पूर्ण प्लांटमध्ये जनरली काय होतं ते ट्रान्सपोर्ट होत असतं. मग ते जनरली कसं ट्रान्सपोर्टेशन होतं ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या तिथं, विदिन द सेल अँड विदिन कम्प्लीट एंटायर प्लांट. ठीक आहे. देन इट इज द वेसिक्युलर ट्रान्सपोर्ट, म्हणजे जे काय मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत तुमचे, मॅक्रो पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स म्हणून आपण, आणि पार्टिकल्स जे असतात लार्जर पार्टिकल्स असतात त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, हे ट्रान्सपोर्ट कसे केले जातात हे आपल्याला बघणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. देन स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द सेल ऑर्गॅनिल्स, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम. आता यांनी देताना फक्त 4च दिलेले आहेत, पण आपण जे काही सगळेच्या सगळे सेल ऑर्गॅनिल्स आहेत ते सगळेच्या सगळे सेल ऑर्गॅनिल्स बघायचे आहेत आपल्याला. ऑर्गॅनिल्स, सो इथं क्लोरोप्लास्ट आहे, ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम आहे. बट हे सोडून सुद्धा अजून बरेचसे तुमच्याकडे काय आहेत सेल ऑर्गॅनिल्स आहेत, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. देन इट इज द न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. नाव सी हिअर, न्यूक्लियस प्लांट सेलमध्ये जो असणार आहे न्यूक्लियस असणार आहे, डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतो तो जनरली डबल लेयर्ड असणार आहे. ठीक आहे. आता डबल लेयर्ड आहे, ठीक आहे, मान्य. पण ह्याच्यामध्ये जो काही न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे जे काही न्यूक्लियस असतं, न्यूक्लिअरच्या मेम्ब्रेनवरती जे काही पोर्स असतात ते पोर्स कशा पद्धतीचे असतात त्याचं सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. लक्षात ठेवा, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. सो इट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. सो पोर स्पेस कसे बनलेले असतात, स्ट्रक्चर काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत. देन इट इज अ क्रोमॅटिड. क्रोमॅटिड जेव्हा आपण बघतो, आणि न्यूक्लिओझोम सोलेनॉइड मॉडेल, हे जनरली आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिओझोममध्ये, ज्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स कोणते असतात, नॉन हिस्टोन प्रोटीन्स काय आहेत, किंवा लिंकर डीएनए कोणता असतो, बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. किंवा डीएनए जो काही कॉईल असतो तुमच्या हिस्टोन प्रोटीन्सला, सो हिस्टोन प्रोटीन्स हे पर्टिक्युलरली तुमचे 8 असतात असे. एका हिस्टोन प्रोटीन्सचं 2 कॉपीज असतात आणि ह्याच्या भोवती तुमचा हा डीएनए काय असतो, कॉइल्ड असतो. लक्षात ठेवा, ह्याच्या भोवती तुमचा डीएनए कॉइल्ड असतो. मग हे मॉडेल काय नेमकं, तो कॉइलिंग कसं होतो, ह्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स म्हणजे काय असतात, लिंकर डीएनएचं फंक्शन काय असतं, किंवा H1 हिस्टोन, H2A, H2B, हे सगळे हिस्टोन्स आपल्याला ह्याच्यामध्ये क्लिअरली बघायचे आहेत. क्रोमॅटिन जनरली जे काय तुमचं इट्स नथिंग बट डीएनए किंवा क्रोमोझोमचा आर्म्स इज कॉल्ड एज अ क्रोमॅटिन. ह्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे आपल्याला. देन इट इज अ सेल सिग्नलिंग अँड सेल रिसेप्टर्स. अगेन द सेम थिंग, सेलचं सिग्नलिंग कसं होतं, रिसेप्टर्स कुठे असतात, काय असतात, त्यांचं फंक्शन्स काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात आपल्याला. देन इट इज अ मायटोसिस अँड मिओसिस. जनरली हे सेल सायकलचा पार्ट झाला, सेल सायकल, मायटोसिस अँड द मिओसिस. मायटोसिस कुठं होतं, मिओसिस कुठं होतं, दोघांच्यामध्ये डिफरन्स काय काय आहेत, दोघांची जी काही सेल सायकल आहे ती कशी आहे. आता मायटोसिसमध्ये जर बघायला गेलं तर मायटोसिस हे जनरली तुमच्या सोमॅटिक सेल्समध्ये होतं. मिओसिस जे होतं ते तुमच्या जर्म सेल्स किंवा जनरेटिव्ह सेल्समध्ये होतं. लक्षात ठेवा, सेक्स सेल्स जे असतात तुमचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये क्रोमोझोम्स कसा डिवाइड होतो, क्रोमोझोम कशामध्ये बेसिकली आपण म्हणूया की क्रोमोझोम नंबर चेंज होतो का सेम राहतो, हे कुठल्या कुठल्या कशामध्ये होतं, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. मग ह्याच्या स्टेजेस बघायचे आहेत आपल्याला. सो फर्स्ट इंटरफेज झाल्यानंतर यम फेजमध्ये इंटरफेज, नंतर प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज. हे इन डिटेलमध्ये दोघांच्या सुद्धा आपल्याला काय बघायचे आहेत, सायकल बघायचे.
किंवा ह्याचं इम्पॉर्टन्स पण, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. अँड द मॉलिक्युलर बेसिस जे आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोडासा टेक्निकल पार्ट आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ द सेल सायकल. थोडंसं याच्यामध्ये काय कीवर्ड्स नवीन बघायला मिळतील आपल्याला, थोडंसं टेक्निकलिटीज आपल्याला जास्त बघायचे आहेत की कशामध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ द सेल सायकल. देन द नेक्स्ट इज द न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स इन क्रोमोझोम. लक्षात ठेवा, न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स ह्यालाच काय म्हणतो आपण, क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन, क्रोमोझोमल ॲब्रेशन. ठीक आहे, इट इज अ क्रोमोझोमल ॲब्रेशन. सो क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे नेमकं काय की क्रोमोझोममध्ये चेंजेस होणं. कशामध्ये चेंज होऊ शकतात, त्याच्या नंबरमध्ये चेंज होईल की ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये. आता स्ट्रक्चरमध्ये जेव्हा चेंजेस होतात ते कशामुळे होतं, डिलिशन असेल, डुप्लिकेशन असेल, इन्व्हर्जन असेल, ट्रान्सलोकेशन असेल, ह्याच्यामुळे चेंजेस होतील. किंवा त्याच्या नंबरमध्ये जर काय चेंजेस करायचे असतील तर ते नंबर म्हणजे काय, आता जनरली जर काय तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम पहिला आपल्यासारखं जर काय पहिला ह्याच्यामध्ये डिप्लॉइड आपण म्हणतो, डिप्लॉइड स्पीसीस म्हणजे जनरली 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात. 2 सेटचे 3 सेट झाले, त्याला आपण पॉलिप्लॉइडी म्हणतो, इजंट इट. किंवा जे काय तुमचे सेल क्रोमोझोम नंबर असतो, 46 इज अ क्रोमोझोम नंबर ऑफ ह्युमन, पण ह्या क्रोमोझोम नंबरमध्ये चेंज होतो कसं, एक क्रोमोझोम ऍड होईल, एक क्रोमोझोम कमी होईल, एक पेअर ऍड होईल, एक पेअर कमी होईल, इजंट इट. मग हे अशा पद्धतीचे जे काही चेंजेस होतात त्याचा इम्पॅक्ट काय होतो, त्याच्या इफेक्ट्स काय असणार आहेत आणि ते कशामुळे होतं जनरली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. देन स्टडी ऑफ पॉलिटिन. पॉलिटिन, लॅम्प ब्रश आणि बी क्रोमोझोम स्ट्रक्चर, बिहेवियर अँड सिग्निफिकन्स. स्टडी ऑफ पॉलिटिन म्हणजे हे काय, जनरली हे स्पेशल टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. लक्षात ठेवा, हे जनरली सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये नसतात. काही ऑर्गॅनिझम किंवा काही स्पीसीजमध्ये कुठं तरीच असतात. ड्रॉसोफिलामध्ये आपल्याला बघायला मिळेल, एक्झाम्पल इन द ड्रॉसोफिला. ठीक आहे. मग ह्याची साईज बरेच वेळेला ही क्रोमोझोम जे असतात हे क्रोमोझोमची साईज वेगळी असेल. जे काही बी क्रोमोझोम्स असतात ते बी क्रोमोझोम्स आर द एक्स्ट्रा क्रोमोझोम्स विच आर नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड फॉर द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी. रिमेंबर, म्हणजे सर्वायवलसाठी बी क्रोमोझोमची गरज लागत नाही, पण ते एक्स्ट्रा असतात. म्हणजे कोणते असतात, ह्याचं फंक्शन काय किंवा आपण म्हणूया क्लासिफिकेशन काय काय, मग याचं बिहेवियर कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. लॅम्प ब्रश क्रोमोझोम. सो जनरली तुमचं क्रोमोझोम हे अशा पद्धतीनं लॅम्प ब्रश टाईप असेल, अशा पद्धतीचं हा क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बनतं लॅम्प ब्रशमध्ये. जे काय तुमचं जायंट क्रोमोझोम आहे किंवा पॉलिटिन म्हणायचं त्याला. सो इट इज समथिंग लाईक दिस. हा, हे अशा पद्धतीचं काय असतो तुमचा पॉलिटिन असतो किंवा जायंट क्रोमोझोम म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. क्रोमोझोमची साईज वाढते कारण का तिथं जे काय तुमचं न्यूक्लिक ऍसिड्स असतात, DNA, RNA, ह्याचं सिंथेसिस वाढत असतं. लक्षात ठेवा, खूप फास्ट ह्याचं काय होतं, रेप्लिकेशन होत असतं. सो म्हणून ह्यांची साईज वाढते. ठीक आहे. देन इट इज द मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. आता बघा, ह्याच्यामध्ये खूप जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आहे, कारण का मायक्रोबायोलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी जेवढं तुम्ही कमी कराल तेवढं कमीच आहे. मग ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारू शकतात ते पण आपण बघूया की लास्ट टाइमला प्रश्न काय विचारले होते. बट जनरली व्हायरस, बॅक्टेरिया, प्लाझ्मिड स्ट्रक्चर्स आणि रिप्रोडक्शन. म्हणजे व्हायरस काय आहे, व्हायरसचं आपण म्हणूया की स्ट्रक्चर काय आहे, फीचर्स काय काय त्याचे, रिप्रोडक्शन कसं होतं ह्याचं, कोणकोणते मेथड्स आहेत रिप्रोडक्शनचे. ठीक आहे. किंवा बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर कसं आहे, बॅक्टेरिया जो आहे तो स्ट्रक्चर कसं आहे बेसिकली त्याचं, क्लासिफिकेशन्स काय काय त्याचे, वेगवेगळे टाइप्स कोणकोणते आहेत, जनरली हे क्लासेस वगैरे जनरली बघायचे आहेत. सेम इज विथ रिस्पेक्ट टू द प्लाझ्मिड अँड द रिप्रोडक्शन. म्हणजे यांचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन जनरली बघायच्या आहेत. पण ह्याच्याबरोबर काय करायचं आहे आपल्याला, जे काय व्हायरस, बॅक्टेरियामुळे जे होणारे डिसीजेस आहेत ते डिसीजचा स्टडी करायचा आहे. टोबॅको मोझॅक व्हायरस एक्झाम्पल. प्रश्न विचारला जाऊ शकतो की टोबॅको मोझॅक व्हायरस एक्सप्लेन करा, सिम्पटम्स काय काय आहेत, कुणामुळे होतो. जनरली ह्या गोष्टी होऊ शकतात. किंवा बॅक्टेरिया आहेत, बॅक्टेरियल डिसीजेस. आता लास्ट इयरला आयोगानं विचारलं होतं व्हॉट आर द डिफरंट बॅक्टेरियल डिसीजेस. आता कॅन्कर इज अन एक्झाम्पल ऑफ द बॅक्टेरियल डिसीज. एक्झाम्पल घ्या, हां, बॅक्टेरियल ब्लाइट किंवा आपण म्हणूया की रूट रॉट असेल. येस, म्हणजे हे सगळे काय झाले तुमचे हे डिसीजेस आहेत बॅक्टेरियामुळे होणारे. आणि त्याचे सिम्पटम्स काय असतात आणि त्याचं जनरली काय म्हणूया आपण कंट्रोल कसे करायचे, बॅक्टेरियल डिसीजेस, हाऊ टू कंट्रोल देम.
अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. देन जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन, फायटोइम्युनॉलॉजी, ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड मेडिसिन. म्हणजे मायक्रोबायोलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये कसा महत्त्वाचा आहे. आता बऱ्याच जणांनी मायक्रोबायोलॉजी हे आपल्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, डिग्रीमध्ये शिकलेले आहेत, पण त्याचं प्रॉपर ॲग्रिकल्चरमध्ये ॲप्लिकेशन मायक्रोबायोलॉजीचा किंवा इंडस्ट्रीजमध्ये किंवा मेडिसिन्समध्ये, म्हणजे ड्रग्स डेव्हलप करायचे, ड्रग्स प्रोड्यूस करायचे, म्हणजे जनरली ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स वी आर टॉकिंग अबाउट. मेडिसिन्स प्रोड्यूस करायचे असतील, सिरप आपण डेव्हलप करतो, इजंट इट, किंवा जनरली आपण म्हणूया की बिवरेजेस असतात, याचं मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजीचा रोल आहे तिकडे, लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरमध्ये हे झाल्यानंतर इम्पॉर्टंट डिसीजेस कॉज्ड बाय व्हायरस, बॅक्टेरिया, मायक्रोप्लाझ्मा, फंजाय, नेमॅटोड. येस, एक लिस्ट बनवून घ्यायची आपल्याला. पण एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये IFS मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत डिसीज सायकलची. काय विचारलेत? डिसीज सायकल. डिसीज सायकल ऑफ अ पर्टिक्युलर डिसीज. ब्लास्ट घेऊया आपण. ब्लास्टचं किंवा एर्गॉट डिसीज आहे, ह्याच्यावरती काय विचारले गेलेले आहेत आतापर्यंत IFS मध्ये विचारले गेलेले आहेत. राज्यसेवा विचारलं असं नाही आहे. राज्यसेवानी मागच्या वर्षी प्रश्न काय विचारला होता, बॅक्टेरियल डिसीज कोणकोणते आहेत, सिम्पटम्स काय असतात आणि त्याला कंट्रोल मेजर्स काय काय, ह्या अशा पद्धतीने प्रश्न विचारला स्ट्रेट फॉरवर्ड. ह्या वर्षी तुम्हाला अशाच पद्धतीने प्रश्न विचारतील. व्हायरसमुळे होणारे जे काही डिसीज आहेत ते लिहा, सिम्पटम्स काय असतात, किंवा मायक्रोप्लाझ्मा असेल, फंजाय असेल किंवा निमॅटोड्स, ह्यांच्यामुळे होणारे जे काही डिसीजेस आहेत ह्याच्यावरती डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बट समटाइम्स इट कॅन आस्क डीपर क्वेश्चन की तुम्हाला एर्गॉट डिसीज आहेत त्याचे डिसीज सायकल काढा, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता पण आहे, लक्षात घ्या. असं होणार नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेला स्ट्रेट फॉरवर्ड. कदाचित आयोग काय करेल की थोडंसं डीपमध्ये विचारण्याचा प्रयत्न करू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन अँड डिसीज रेजिस्टंट अँड द डिफेन्स. डिसीज रेजिस्टंट किंवा डिफेन्स हे प्लांटमध्ये कोणत्या पद्धतीने होतं? जनरली जीन फॉर जीन हायपोथेसिस फ्लोअरनं दिला होता. जीन फॉर जीन हायपोथेसिस, हे जीन फॉर जीन हायपोथेसिस काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. देन फंगल टॉक्सिन्स, अल्फा टॉक्सिन्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. हे कोणकोणते टॉक्सिन्स आहेत, हे कधी तयार होतात? जनरली जेव्हा तुम्ही फूड ग्रेन जे असतात आपण स्टोअर करतो बघा, स्टोअर केल्यानंतर बुरशी लागते त्याला, आणि बुरशी लागल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये जनरली तुमचा फंगल ग्रोथमुळे त्याच्यामध्ये टॉक्सिन्स तयार होतात, ज्याला अल्फा टॉक्सिन्स वगैरे आपण म्हणतो. मग हे कोणकोणते तयार होतात, फंगल टॉक्सिन्स कसे तयार होतात, कोणकोणते असतात हे फंगल टॉक्सिन्स, ह्याचा इम्पॅक्ट काय, हे फूड पॉयझनिंग होण्यासाठी कोण कारणीभूत? मोस्टली द फंगल टॉक्सिन जे असतात हे खूप कारणीभूत असतात फूड पॉयझनिंग होण्यासाठी. ठीक आहे. कारण का एकदा बुरशी लागली, आपण अन्न नासलं म्हणतो आपण जनरली, बरोबर आहे. मग ते काय होतं, कारण का बुरशी लागते, लक्षात ठेवा बरेच वेळेला. आणि त्या बुरशीमुळे काय होतं, ह्याच्यामध्ये टॉक्सिन्स तयार होतात आणि ते टॉक्सिन्स जनरली आपल्या पोटात जातात म्हणून फूड पॉयझनिंग होतं जनरली. ठीक आहे. नेक्स्ट इज अ क्रिप्टोगॅम्स. आता लक्षात ठेवा, हा क्रिप्टोगॅम जो आहे, क्रिप्टोगॅमचा अर्थ समजून घ्या. नॉन सीड फॉर्मिंग, नॉन सीड फॉर्मिंग, ज्यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन होतच नाही त्यांना काय म्हणतो आपण? क्रिप्टोगॅम्स. एक्झाम्पल काय? अल्गी, फंजाय, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. नाव सी, अल्गी फंजाय तर माहित आहे, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा काहीच माहित नाही. एक्झाम्पल काय? मॉस तुम्हाला माहित असेल, स्पॅग्नम मॉस ऐकला असेल वर्ड, इट्स अन एक्झाम्पल. टेरिडोफाइट बरोबर, किंवा सॉरी ब्रायोफाइटचं एक्झाम्पल्स आहेत. सो जनरली हे जे काही इव्हॉल्युशन झालेलं आहे पाण्यामधून ते पर्टिक्युलरली लँडपर्यंत, हे अशा पद्धतीचं इव्हॉल्युशन होत गेलेलं, लक्षात ठेवा. पहिल्यांदा पाणी, मग काय इंटरमिडिएट अँफिबियन्स म्हणूया आपण त्यांना, म्हणजे पाणी प्लस लँड, आणि मग लँडवरती आलेले आहेत. मग हे इव्हॉल्युशन कसं होत गेलेलं आहे हे जनरली ह्याच्यामध्ये सांगितले गेलेलं, लक्षात ठेवा. पण ह्याच्यामध्ये आपल्याला अल्गी, फंजाय, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट यांचे एक्झाम्पल्स बघायचे. पण ह्यांच्यामध्ये जे काय तुमचे वेगवेगळे स्पीसीज आहेत म्हणूया, म्हणजे बेसिकली तुमचे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स ॲनिमल्स आहेत किंवा स्पीसीज आहेत. अल्गीचं क्लास वेगळे आहेत, अल्गीमध्ये क्लासिफिकेशन्स भरपूर आहेत, फंजायमध्ये वेगवेगळे आहेत, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. तर ह्या सगळ्यांचं काय, लिव्हर वोट्स वगैरे, मॉसेस वगैरे, ह्यांचं सगळ्यांचं काय बघायला लागणार आहे तुम्हाला? स्ट्रक्चर बघायला लागणार आहे, त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हे जनरली काय काय असतात,
त्याचं सिग्निफिकन्स काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायची गरज आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वॅस्क्युलर प्लांट्स आहेत की नाहीत, हे दीज आर द नॉन वॅस्क्युलर प्लांट्स ऑल्सो. वी कॅन से दे आर द नॉन वॅस्क्युलर, म्हणजे ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्स, वी कॅन से नॉन वॅस्क्युलर प्लांट्स. नॉन वॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लोएम आणि झायलम नाही आहेत. मग आता फ्लोएम आणि झायलम जर यांच्यामध्ये नाही आहेत, मग वॉटरचं ॲब्झॉर्प्शन वगैरे कसं होतं. जनरली ह्यांच्यामध्ये वॉटरचं ॲब्झॉर्प्शन जे होतं ते कशा थ्रू होतं, इट इज फ्रॉम दिस पर्टिक्युलरली लिव्स पासून यांचं वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होतं, लक्षात ठेवा. कशामध्ये, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्समध्ये. मग यांचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे, रिप्रोडक्शन बघायचं आहे फ्रॉम इव्हॉल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू. इव्हॉल्युशन कसं होत गेलंय हे तुम्हाला जनरली बघायला लागणार आहे. कारण लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय आहे, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स ह्याच्या अगोदर काय होते, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्स. पण ते यायच्या अगोदर सुद्धा काय होते, तुमचे अल्गी आणि फंजाय. अल्गी, फंजाय, देन ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, अशा पद्धतीनं जो काही सिक्वेन्स आहे तो तुम्हाला बघायला लागणार आहे. ह्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन कसं होत गेले, म्हणजे जे काही चेंजेस व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये, जे काही स्ट्रक्चरमध्ये चेंजेस व्हायला पाहिजेत. कारण का, लक्षात ठेवा, पाण्यामधून सुरुवात झाली, लक्षात ठेवा, लाईफची. म्हणजे पाण्यामधून डायरेक्टली टेरेस्ट्रियल लँडवरती नाही आले, लक्षात घ्या. मग ते कुठेतरी इंटरमिडिएटला गेले. मॉसचं एक्झाम्पल बघतोय आपण, मॉसचं स्पॅग्नम मॉस जे म्हणतो आपण. जनरली बघा की थंडीच्या वेळेला, पावसाळ्याच्या वेळेला जनरली आपल्या भिंतीवरती जर काय सिमेंट नसेल, त्याच्यावरती जर काय पूर्णपणे विटाचं बांधकाम असेल, तर जनरली कुठंतरी आपल्याला तिथं काही गवत असं, एकदम सॉफ्ट गवत असं जनरली उगत्याला दिसतंय. त्याला म्हणतो आपण मॉस, बरोबर. मग हे मॉस जे ग्रो होतं, ते मॉस कसं जनरली मॉइस्ट कंडिशन्सला होतं, लक्षात ठेवा. लिव्हरवॉर्ट्स पण सगळ्यांनी जनरली बघितलं असेल, पण आपल्याला ते माहित नाही की आपण इट इज अ लिव्हरवॉर्ट. पण लिव्हरवॉर्ट कसं असतात, ज्यांचे जे काही लिव्स असतात ते फ्लॅट असतात, लक्षात ठेवा असे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय नाही, तुमच्याकडं वॅस्क्युलर बंडल्स नाही आहेत. वॅस्क्युलर बंडल्स, इट इज अ फ्लोएम अँड द झायलम, हे नाही आहेत. मग हे नाही आहेत, तर मग ते इव्हॉल्व होत कशामध्ये आले, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्समध्ये. मग ह्याचं इव्हॉल्युशन जे होतं ते अशा पद्धतीने होत गेले, लक्षात ठेवा. म्हणजे जनरली हे काय आहेत, जनरली स्पोअर फॉर्मेशन थ्रू जनरली यांचं काय होत होतं, वी कॅन से रिप्रोडक्शन. एक्झाम्पल इज युअर फर्न. फर्न इज अन एक्झाम्पल, इजंट इट. देन इकॉनॉमिक पोटेन्शियल, म्हणजे ह्यांचं महत्व पण आहे, लक्षात ठेवा. अल्गी, इट इज इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे अल्गीचं, फंजायचं आहे, फंगसचं, ब्रायोफाइटचं आहे, टेरिडोफाइटचं आहे. पण ते कुठं कुठं भेटतात हे महत्त्वाचं माहीत पाहिजे तुम्हाला. सो एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू दिस. हे क्रिप्टो कॅम्प्स आहेत. हा छोटा जरी टॉपिक वाटत असेल तुम्हाला, तर हा खूप मोठा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. खूप मोठा आहे. 2च लाईन्स आहे, पण खूप मोठा आहे. इट इज व्हेरी व्हेरी ह्यूज टॉपिक, वी कॅन से. देन इट इज अ फॅनोग्राम्स. फॅनोग्राम्समध्ये 2 बघायचे आहेत आपल्याला, जिम्नोस्पर्म अँड द अँजिओस्पर्म. आता फॅनोग्रामचा अर्थ काय, क्रिप्टोकॅम्प नॉन सीडेड प्लांट होते. फॅनोग्राम्स काय, इट इज अ हू प्रोड्यूस द सीड्स. सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, दे आर कॉल्ड एज अ फॅनोग्राम्स. मग याच्यामध्ये 2 क्लासिफिकेशन, इट इज द जिम्नोस्पर्म अँड द अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्मचा अर्थ काय, जिम्नोस्पर्म सगळ्यांनी झाड बघितलेत, सगळ्यांनी बघितलेले आहेत ऑलमोस्ट. क्रिसमस ट्री डोक्यासमोर आणा, क्रिसमस ट्री, सायकस किंवा पाईन, इजंट इट. हे काय जनरली, these आर नथिंग बट द जिम्नोस्पर्म. आता त्यांना जिम्नोस्पर्म का म्हणतो आपण जनरली, लक्षात ठेवा. कारण जिम्नोस्पर्म्स आर द प्लांट्स whose seeds are not enclosed in the fruit. जे काय पूर्णपणे नेकेड आहेत, सीड्स आर नेकेड, एन्क्लोज नाही आहेत, लक्षात ठेवा. ते ऑर्नामेंटल प्लांट्स बऱ्याच वेळेला आपण जे बघतो दॅट नथिंग बट द जिम्नोस्पर्म. पण ते ज्यांचे सीड्स कसे आहेत, नेकेड आहेत. सीड्सच्या भोवती काय नाही आहे, तुमच्याकडं फ्रूट नाही आहे, त्याला म्हणतो आपण काय, इट्स अ जिम्नोस्पर्म. एक्झाम्पल मी आता सांगितलं, पाईनचं एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला, पाईन माहिती आहे आपल्याला, पाईनचं एक्झाम्पल आहे, सायकसचं एक्झाम्पल आहे, इजंट इट. हे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत जे आपण ऑलरेडी आपण बघितले डोळ्यांनी, जे जिम्नोस्पर्म्स आहेत. आणि हे जिम्नोस्पर्मचं काय बघायचं आपल्याला, हा कॉन्सेप्ट बघायचा आहे. प्रो जिम्नोस्पर्मचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, प्रो जिम्नोस्पर्म्स काय असतात हे बघायचं आहे तुम्हाला. आणि ह्याच्यानंतर क्लासिफिकेशन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म्स. क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन. क्लासिफिकेशन कुठले कुठले क्लासिफिकेशन, डिस्ट्रीब्युशन कुठं कुठं सापडत आहेत, कोस्टल रिजनवरती सापडत आहेत की रिजनमध्ये सापडत आहेत, प्लेन्सवरती सापडत आहेत की प्लॅट्यूवरती सापडत आहेत, इंडियामध्ये कुठं कुठं सापडत आहेत, जनरली कुठल्या टाईप्स ऑफ फॉरेस्टमध्ये सापडत आहेत, हे सगळ्या जनरली गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. देन सायलेंट फीचर्स ऑफ सायकेट्स, कॉनिफरल्स,
जेनेटल्स. कॉनिफरस प्लांट्स. काय? कॉनिफरस प्लांट्स. कॉनिफरस प्लांट जे टेम्परेट फॉरेस्टमध्ये सापडतात, लक्षात ठेवा. इट्स अन एक्झाम्पल. स्ट्रक्चर कसं आहे आणि रिप्रोडक्शन कसं होतं लक्षात ठेवा. सायकोडोफिलिकल्स, बेनिटल्स अँड द कॉर्डेटल्स यांचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, कुठं सापडतात ते बघायचं आहे, एक्झाम्पल्स काय काय हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. स्ट्रक्चर बघायचं आहे अजून ह्याच्यामध्ये. स्टेमचं स्ट्रक्चर कसं होतं, लीव्हचं स्ट्रक्चर कसं होतं, हाईट कशी होती प्लांटची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. मग वॅस्क्युलर बंडल्स होते तर का ते कसे होते, काय होते, ह्या सगळ्या गोष्टी जनरली आपल्याला ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. कशामध्ये? जिम्नोस्पर्म. इट्स द अँजिओस्पर्म. नेक्स्ट इज द अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म्स इम्पॉर्टंट, कारण का जिम्नोस्पर्म नंतर अँजिओस्पर्मचं इव्होल्युशन झालं, लक्षात ठेवा. हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीत, लक्षात घ्या. इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू. मग जिम्नोस्पर्म झाल्यानंतर अँजिओस्पर्म आले. आता अँजिओस्पर्म मध्ये काय होतं तुमचं? सीडेड प्लांट होते, बट द सीड्स वर नॉट नेकेड, म्हणजे दे वर एन्क्लोज्ड इन द फ्रूट. एक्झाम्पल मँगो. सोपा आहे ना. म्हणजे जे काय आता तुम्ही फ्रुट्स खाताय, ऑलमोस्ट ऑल द फ्रुट्स व्हॉट यू आर इटिंग इट, दे आर द अँजिओस्पर्म. दे बिलॉंग टू द अँजिओस्पर्म्स. चिकू घ्या, सीताफळ घ्या, पेरू घ्या, येस, ऑल दोज आर द अँजिओस्पर्म. कोकोनट घ्या, इट्स अ अँजिओस्पर्म अगेन. इट्स ऑल्सो अ अँजिओस्पर्म, इजंट इट? कारण का ह्यांचे सीड जे आहेत दे आर एन्क्लोज्ड इन द फ्रूट. मग ह्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, लक्षात ठेवा आपल्याला. सिस्टमॅटिक ह्याचं क्लासिफिकेशन, बॉटनिकल क्लासिफिकेशन जे आहे. देन अॅनाटॉमी, इंटरनल स्ट्रक्चर जे काय आहे, याचे वॅस्क्युलर बंडल्स कसे आहेत. एक्झाम्पल, वॅस्क्युलर बंडल्स कसे आहेत, हेच फ्लोएम आणि झायलम कसं आहे, वूडचं आतलं वूडचं स्ट्रक्चर कसं आहे जनरली, ह्या सगळ्या गोष्टी जनरली आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे अॅनाटॉमी बघायचं आहे पूर्णपणे. ठीक आहे. देन इट इज द एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओ डेव्हलपमेंट कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. फायलोजेनी. देन कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ व्हेरियस सिस्टम्स ऑफ अँजिओस्पर्म क्लासिफिकेशन. कंपॅरेटिव्ह अकाउंट म्हणजे जनरली जे काय अँजिओस्पर्मच्या फॅमिलीज आहेत. आता इथं 10 फॅमिलीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. किती? 10 फॅमिलीज. आता 10 फॅमिलीज आपल्याला स्टडी करत असताना काय काय करायचं बघा. ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे हे करायचं आहे. पण याच्यामध्ये फ्लावरचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फ्लावर स्ट्रक्चर म्हणजे फ्लोरल फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहित असणं एक्सपेक्टेड आहे. जर लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फ्लोरल फॉर्म्युला जर माहित असेल, ब्रासिका असेल, लेग्युमिनस असेल, युफोर्बिया असेल, माल्वेसिया असेल, हे सगळ्यांचे काय असतील तुम्हाला फ्लोरल डायग्राम, फ्लोरल फॉर्म्युला हे पार्ट असणं एक्सपेक्टेड आहे. हे पार्ट जर असेल तर जनरली तुम्ही ह्याचं काय लिहू शकता, सगळ्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकता. सगळं नाही म्हणू शकत आपण, बट बेसिकली मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स यू कॅन राईट इट. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे? फ्लोरल डायग्राम्स माहित पाहिजे. जो काय फॉर्म्युला आहे जनरली, डायग्रामपेक्षा फॉर्म्युला. अँड्रोशियम गायनोशियम आहे का, अँड्रोशियम आहे की नुसता गायनोशियम आहे, की बायसेक्शुअल आहे की युनिसेक्शुअल आहे. फ्लावर्स आहेत, मग ते फ्लावरची अरेंजमेंट जे काय पेटल्स आहेत ह्याची अरेंजमेंट कशी आहे, फ्लोरल्स अरेंजमेंट कशी असणार आहेत ह्याची, सेपलची अरेंजमेंट कशी आहे, किंवा जनरली आपण म्हणूया की तुमचा फ्लावर असतो तो कुठं असणार आहे, लॅटरल ब्रांचेसवरती असणार आहे की अपेक्सला असणार आहे जनरली, इजंट इट? मग ह्या सगळ्या गोष्टी जर काय तुम्हाला हे फक्त कशावरून कळतं, फक्त हा जो काय फॉर्म्युला जो आहे हे फक्त फॉर्म्युला प्लॉट करायचं तुम्हाला. ह्याच्यावरती ऑलमोस्ट तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, पण याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स पण माहीत पाहिजे. एक्झाम्पल्स पण माहीत असणं एक्सपेक्टेड. आणि ह्याचं युजेस काय काय आहेत, युजेस माहीत पाहिजेत, आणि युजफुल पार्ट कोणता आहे हे पण माहीत पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन स्टोमॅटा अँड देअर टाइप्स. स्टोमॅटाचे टाइप्स आहेत वेगवेगळ्या बेसिसवरती यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे सकाळी ओपन होतो की संध्याकाळी ओपन होतो की रात्री ओपन होतो की दिवसभर ओपन असतो, इजंट इट? मग ह्याच्यामध्ये जे काही स्टोमॅटा असतात ते लीफच्या वरती असतात की लीफच्या खाली असतात की दोन्ही साईडला असतात जनरली, हे सुद्धा जनरली काय क्लासिफिकेशनचे बेसिस आहेत. ॲपल टाईप एक्झाम्पल, येस, पोटॅटो टाईप एक्झाम्पल आहे, इजंट इट? मग हे क्लासिफिकेशन झाले, लक्षात ठेवा. मग तो कधी ओपन होतो, सकाळच्या वेळेला ओपन होतो की दिवसा ओपन असतो किंवा संध्याकाळी ओपन असतो, हे सुद्धा एक क्लासिफिकेशनचं टाईप झालं. पण मग स्टोमॅटाचं जे आहे, स्टोमॅटाचं स्ट्रक्चर पण महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट. स्ट्रक्चर करायचं आपण.
ह्याचं ओपनिंग अँड क्लोजिंग कसं होतं हे महत्वाचं आहे तुम्हाला परत. म्हणजे जे काही थेरीज आहेत स्टोमॅटा ओपनिंग अँड क्लोजिंगचे ते महत्वाचं आहे, कारण का ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटावरती काय डिपेंड असतं, तुमचं ट्रान्सपिरेशन डिपेंड असतं, लक्षात घ्या. मग C3 मध्ये काय आहे, C4 मध्ये आणि काम प्लांटमध्ये केव्हा ओपन होतो हे तुम्हाला इथं कुठेतरी लिंक करणं अपेक्षित आहे, इजंट इट. सो हे जेव्हा गोष्टी तुम्हाला कळतात देन यू कॅन लिंक विथ वन अनदर. सो स्टोमॅटा इम्पॉर्टंट आहे, स्टोमॅटाचे टाइप्स इम्पॉर्टंट आहेत, स्ट्रक्चर कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे, क्लासिफिकेशन, देन अनोमॅलस सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथचा अर्थ काय असतो की अनयुज्युअल ग्रोथ आहे, लक्षात ठेवा. हे अनयुज्युअल ग्रोथ असते, ठीक आहे. युज्युअल ग्रोथ नाही, अनयुज्युअल ग्रोथ आहे. मग ती कशी होते हे बघायचं आपल्याला. म्हणजे काय तुमचं वूड असणार आहे, ते वूडमध्ये कॅम्बियम असेल, झायलेम असेल, फ्लोएम असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ग्रोथ होत असते, लक्षात ठेवा. अनयुज्युअल ग्रोथ असते, त्याला अनॅनॉमस सेकंडरी ग्रोथ म्हणतो. देन अॅनाटॉमी ऑफ द C3 अँड C4 प्लांट्स. आता अॅनाटॉमी म्हटलंय, लक्षात ठेवा, C3 आणि C4 प्लांटचं. C3 आणि C4 प्लांट अॅनाटॉमी म्हटल्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे, रूट्स कसे आहेत, स्टेम कसं आहे, लिव्स कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहेत आपल्याला, ठीक आहे. देन इट इज डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स. सिम्पल आहे, गॅमेटोफाइट्स कसे तयार होतात, मायक्रोस्पोरेंजिया, मेगास्पोरेंजिया कसं डेव्हलप होतं हे बघायचं आहे. देन पॉलिनेशन कसं होतं, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन बघायचं आपल्याला, डबल फर्टिलायझेशन काय असतं, बेसिकली फर्टिलायझेशन कसं होतं जनरली, ठीक आहे. ओव्हिलमध्ये कुठून ॲक्च्युली पोलन ट्यूब एंटर होते एम्ब्रिओ सॅकमध्ये, एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर बघायचं आहे परत आपल्याला, अँटीपोडल सेल्स काय असतात, एग सेल्स काय असतात, पोलार न्यूक्लियाय काय असतो, इजंट इट, सिनर्जिट्स काय असतात, कोणाबरोबर पोलार न्यूक्लियाय जे काही तुमचे पोलन न्यूक्लियाय असतात जनरली ते कोणाबरोबर कसे फ्यूज होतात, आणि ह्याला डबल फर्टिलायझेशन का म्हणायचं. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर एंडोस्पर्मचं डेव्हलपमेंट कसं होतं, एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट, झायगोटचं डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी अशा पर्टिक्युलरली स्टेज बाय स्टेज बघायच्या तुम्हाला. येस, एंडोस्पर्म डेव्हलपमेंट फंक्शन, पॅटर्न ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, देन polyembryony more than one embryo when it is developed, it is called polyembryony. Apomixis म्हणजे जनरली विदाउट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स जास्त तरी सुद्धा सीड डेव्हलपमेंट होते, लक्षात ठेवा. इवन तो एम्ब्रिओ इज बिन डेव्हलप, त्याला म्हणतो आपण ॲपोमॅक्सिस. टाइप्स आहेत, ॲपोस्पोरिया, ॲपोगॅमी आहे, पार्थेनोकार्पी आहे, पार्थेनोजेनेसिस आहे, इजंट इट. ह्या सगळ्या टाइप्स आपल्याला इथं बघायला लागणार आहेत. अँड देन ॲप्लिकेशन ऑफ पॅलिओनॉलॉजी, ठीक आहे. देन इट इज इकॉलॉजी अँड प्लांट जिओग्राफी. सिम्पल टॉपिक आहे, जास्त काय ह्याच्यामध्ये करायची गरज लागणार नाही तुम्हाला. ऑलरेडी तुम्ही राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या केलेल्या आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला नवीन करायच्या आहेत. आता लक्षात ठेवा, इकॉलॉजिकल फॅक्टर्स ऑलरेडी केलेले आहेत. कॉन्सेप्ट अँड डायनॅमिक्स ऑफ कम्युनिटी, याच्यामध्ये थेरीज वगैरे जे आहेत ते पण बघायचे आहेत तुम्हाला. हे थोडंसं वेगळं आहे. प्लांट सक्सेशन ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. कॉन्सेप्ट्स ऑफ बायोस्फिअर हा माहीत आहे तुम्हाला. इकोसिस्टम्स अँड देअर कन्झर्वेशन माहीत आहे. पोल्युशन, इट्स कंट्रोल, इन्क्लुडिंग फायटोरिमिडेशन. फायटोरिमिडेशन कॉन्सेप्ट कदाचित माहीत असेल नसेल, बट फायटोरिमिडेशनचा अर्थ काय, जे काय तुमचे पोल्युटन्स असतात ते तुम्ही कशाने काढताय, तुम्ही विथ द हेल्प ऑफ द प्लांट्स. म्हणजे पोल्युटंट्सला एन्व्हायरमेंटमधून बाहेर काढणं किंवा त्यांना कंट्रोल करणं किंवा त्यांची मोबिलिटी थांबवणं किंवा त्यांचं व्होलाटायलेशन लॉसेस करून त्यांना पूर्णपणे एन्व्हायरमेंटमधून काढणं, इट इज अ फायटोरिमिडेशन इन सिम्पल. म्हणजे ह्याचे टाइप्स वगैरे पण आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. हे ऑलरेडी फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडिया ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कशामध्ये, ह्याच्यामध्ये झालेलं आहे, जॉग्राफीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये पण झालेलं आहे. अफॉरेस्टेशन, डिफॉरेस्टेशन, सोशल फॉरेस्ट्री ऑलरेडी डन, एंडेंजर्ड प्लांट्स, एंडेमिझम, रेड डाटा बुक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी थोड्याफार वाचलेल्या आहात. फक्त इथं डीपमध्ये थोडंसं करायचं आहे. बायोडायव्हर्सिटी अगेन इट इज डन, हे तुम्हाला वाचायचं आहे. कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सोवेरन राईट्स, IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कोणकोणत्या टाईप्सचे असतात, कोणकोणते टाईप्स आहेत. मग याच्यामध्ये पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, GI टॅग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला IPR मध्ये बघायच्या आहेत. बायोकेमिकल सायकल जे आहेत तुमच्या ते बघायचे आहेत, बायोकेमिकल सायकल्स. देन इट इज अ ग्लोबल वॉर्मिंग, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगवरती प्रश्न आला तर येऊ शकतो करंट अफेअर्सवरती, ठीक आहे. सो हा सोपा टॉपिक आहे. ह्याच्यावरती एक प्रश्न तरी एक्सपेक्ट करू शकता. 20 ते 25 मार्काला, 20 किंवा 30 मार्काला किंवा 35 मार्काला ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. खूप सोपा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. मार्क याच्यावरती जास्त पडण्याची शक्यता आहे. सो स्किप करू नका. फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक.
कारण का प्लांटच्या आतमध्ये जे काही गोष्टी व्हायला लागल्यात लक्षात ठेवा, त्या ह्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या. ठीक आहे. सो व्हॉट वी हॅव टू सी, वॉटर रिलेशन, मिनरल न्यूट्रिशन अँड आयर्न ट्रान्सपोर्टेशन. कशामध्ये? प्लांटमध्ये कसं होतं, म्हणजे जनरली हाऊ द प्लांट इज ॲब्झॉर्बिंग द न्यूट्रिएंट्स, हाऊ द प्लांट इज ॲब्झॉर्बिंग द वॉटर, असेंट ऑफ सॅप कसं होतंय, किंवा ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड द असेंट ऑफ सॅप, म्हणजे पाणी ॲब्झॉर्ब रूट्समध्ये कसं होतंय, रूट्समध्ये त्याचं आत तुमच्या झायलेममध्ये कसं पोचतंय, आणि झायलेममधून जनरली तुमचे न्यूट्रिएंट्स कसे जात आहेत, प्लस वॉटर कसं जात आहे वेगवेगळ्या पार्ट्सला, हे पण महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये थिरीज बघायच्या आहेत, ॲक्टिव्ह पॅसिव्ह थिअरी, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह थिअरी, ट्रान्सपिरेशनल थिअरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅपलरी मुवमेंटनं कसं जनरली पाणीवरती जातं हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी थिअरी आहे ही जनरली महत्त्वाची आहे तुम्हाला. पण ह्याच्यावर तुम्हाला असेंट ऑफ सॅप, म्हणजे जनरली जे काही मिनरल्सवरती जात आहेत, मिनरल्स सुद्धा कसे जात आहेत ना हे सुद्धा बघायचं आहे. डिफ्युजन असेल, ऑस्मोसिस असेल, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला काय असणार आहेत, ह्या महत्त्वाच्या असणार आहेत इथं हा टॉपिक समजून घ्यायला. ठीक आहे. मिनरल न्यूट्रिशन, अगेन वेगवेगळे जे काय मिनरल्स आहेत ह्याचं फंक्शन्स काय, डिफिशियन्सी सिम्पटम्स काय काय. ठीक आहे. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायच्या आहेत. देन येस, मिनरल डिफिशियन्सी हेच तुम्हाला करायचं इथं. फोटोसिंथेसिस, फायटोकेमिकल रिॲक्शन्स, फोटोसिंथेसिस इम्पॉर्टंट. मग ह्याच्यामध्ये फोटोफॉस्फोरायलेशन असेल, कार्बन पाथवेज इंक्लुडिंग C2 पाथवे, फोटो रेस्पिरेशन म्हणूया आपण त्याला, C2 अँड C3 अँड द काम पाथवे हे असेल. ठीक आहे. देन इट इज द रेस्पिरेशन, anaerobic and aerobic respiration including fermentation. Then ATC chain, ATC. आता हे लक्षात ठेवा, जेव्हा रेस्पिरेशन होतं, रेस्पिरेशन मध्ये जे काही तुमचे वेगवेगळे सायकल्स आहेत ते बघायचे, ग्लायकोलायसिस असेल, क्रेब सायकल असेल, आणि ATC इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. कारण का ह्याच्यामध्येच काय तयार होतं तुमचं ATP सिंथेसिस होतं, लक्षात ठेवा. मग हे ATP सिंथेसिससाठी हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे. देन इट इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, एन्झाईम्स अँड कोएन्झाईम्स. एन्झाईमचा वेगवेगळे एन्झाईम्स असतात, ते यांचं रोल काय असतं, एन्झाईमचं फंक्शन कसं असतं, की अँड लॉक थिअरी असेल, इंड्यूस टू फिट थिअरी असेल, ह्या गोष्टी इथं बघायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. एन्झाईमचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, एन्झाईमचं सिग्निफिकन्स बघायचं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम्स बघायचे आहेत, को एन्झाईमचा अर्थ काय असतो हे बघायचं आहे तुम्हाला. देन इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स. देन इट इज द पिगमेंट्स ऑफ फोटो रिसेप्टर्स. जनरली जे काय तुमचं फायटोक्रोम वगैरे आहे, फायटोक्रोमचं स्ट्रक्चर वगैरे ह्या तीन गोष्टी बघायच्या तिथं. फोटोपिरियडिझम अँड फ्लावरिंग. फोटोपिरियडिझम म्हणजे जनरली जे काही शॉर्ट डे, लॉंग डे, डे न्यूट्रल प्लांट आहे ते बघायचं आहे. त्याच्यामुळे फ्लावरिंग कसं होतं हे बघायचं आहे, कारण का फ्लोरिजिन नावाचा जो काय तुमचा हार्मोन आहे तो डेव्हलप होतो तुमच्या ह्याच्यामध्ये. देन इट इज द वर्नलायझेशन, अगेन इट इज रिलेटेड टू द फ्लावरिंग, म्हणजे फ्लोरिजिन वर्नॅलिन नावाचा जो काय एन्झाईम आहे तो इथं बघायचा आहे. It is not proved yet, but again those things we need to see. Senescence म्हणजे जे काही प्लांट मरतं ते कशा पद्धतीने मरतं. सेनेसेन्स अँड ॲब्सेसेन्स टर्म्स आर डिफरंट. सेनेसेन्स बघायचं तर ॲब्सेसेन्स पण बघायचं आहे. म्हणजे जे काही झाडाची पानं असतात किंवा जे काही फळं असतात ते पडतायत, मग ते कशानं होतं, ॲब्सेसेनमध्ये. ग्रोथ सबस्टन्सेस म्हणजे जे काही ऑक्सिन्स आहेत, जिब्रेलिक ॲसिड आहे, जिब्रॅलिन आहे, येस इथिलिन आहे, हे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला फंक्शन्स बघायचे आहेत, केमिकल नेचर बघायचं आहे, रोल बघायचा आहे, ॲप्लिकेशन इन ॲग्री हॉर्टिकल्चर. देन स्ट्रेस फिजिओलॉजी. स्ट्रेस फिजिओलॉजी म्हणजे जनरली जे काय तुमचं बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस आहे, बट इथं आपल्याला अबायोटिक स्ट्रेस बघायचा आहे. कुठला बघायचा आहे, जनरली इट इज रिलेटेड टू हीट, वॉटर, सॅलिनिटी अँड मेटल. म्हणजे हाय टेम्परेचर असेल तर ड्रॉटला, किंवा जनरली सॉल्टला असेल, किंवा मेटल्सला असेल, जेव्हा हे टॉक्सिक बनतं तेव्हा त्याच्यामध्ये किंवा प्लांटमध्ये काय काय रिॲक्शन्स होत आहेत हे बघणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे ड्रॉट कंडिशन आली जर समजा, ड्रॉट कंडिशन जे काय प्लांटमध्ये सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याची विस्कोसिटी वाढते, लक्षात ठेवा. इट इज बिकमिंग मोर अँड मोर विस्कस. मग हे असं का होतं, ह्याच्यामध्ये रिझन्स काय काय आहेत, मग ह्याचं स्टोमॅटोचं ओपनिंग क्लोजिंग कसं होतं, प्लांटचं ॲब्झॉर्प्शन वॉटरचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते ॲब्झॉर्प्शन कशा पद्धतीने होतं, किंवा ट्रान्सपिरेशन रेट कसा वाढतो किंवा कमी होतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये स्ट्रेस फिजिओलॉजीमध्ये बघायच्या आहेत आपल्याला. देन सीड फिजिओलॉजी, डॉर्मन्सी, स्टोरेज, जर्मिनेशन ऑफ द सीड. सीडच्या रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत, सीडच्या बद्दल गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इथं कव्हर होणार आहेत आपल्या. देन जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी अँड इव्होल्युशन. सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स आहे हे थोडंसं लिंकेज आहे, लक्षात ठेवा, लिंकेज आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे,
So what we need to see, development of the genetics, Mendel's laws we need to see here. Then gene versus allele concept काय असणार आहे, अलील्स काय असतात, स्युडो अलील्स काय असतात, अलील मल्टिपल अलील्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहिजेत. आता अलील्स इथं दिलेत त्यांनी अँड मल्टी जीन. Okay, fine. So we will be seeing again here the multiple alleles, what the multiple alleles means. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स अँड द मल्टिपल फॅक्टर्स, लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर, ह्याचा जनरली इनहेरिटन्स वरती कसा परिणाम होतो किंवा रिकॉम्बिनेशन असणार आहे. रिकॉम्बिनेशन आणि व्हेरिएशन्स अँड द रिकॉम्बिनेशन जे होणार आहे किंवा व्हेरिएशन जे येणार आहे ते कसं होणार आहे. F1 मध्ये जनरली लिंकेज असल्यामुळे काय व्हेरिएशन, लिंकेज असल्यामुळे जनरली काय होण्याची शक्यता आहे, रिकॉम्बिनेशन जे होणार आहे किंवा जे काही F1 येणार आहे ते मोर पॅरेंटल टाईप येणार आहे. लक्षात ठेवा, क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे रिकॉम्बिनेशन जास्त होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, काय काय थिअरीज आहेत त्याचे, याचा इम्पॅक्ट काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायला लागणार आहेत. मेथड ऑफ जीन मॅपिंग, मॉलिक्युलर मॅप्स, मेथड ऑफ जीन मॅपिंग कसं केलं जातं, फिजिकल मेथड आहे, ठीक आहे, किंवा लिंकेज बेस्ड मॅपिंग करतो आपण. लिंकेज मॅपिंगचा अर्थ काय लक्षात ठेवा, जीन मॅपिंगचा अर्थ काय, की तुमच्या क्रोमोझोमवरती कुठले पद्धतीचे जीन्स आहेत, कुठले जीन्स आहेत, ह्याच्यामध्ये मॉलिक्युलर मार्करचा पण यूज केला जातो. मग ते कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. कशा पद्धतीने करायच्यात. सेक्स क्रोमोझोम अँड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, सेक्स डिटर्मिनेशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेक्स डिफरन्शिएशन. म्हणजे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स क्रोमोझोम्स एक्स अँड वाय, याचं फंक्शन्स काय काय, एक्सचं फंक्शन काय, वायचं फंक्शन काय, किंवा जनरली आपण म्हणूया की सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे काय. सेक्स लिंक्ड म्हणजे काय, जे काय तुमचं इनहेरिटन्स व्हायला लागलंय किंवा जे काही तुम्हाला एक्स क्रोमोझोम आहे. आता ह्युमन्समध्ये जनरली एक्स क्रोमोझोम जो आहे ह्याच्यावरती काय असणार आहे, सेक्स पण डिटरमाइन करणं एक्सवरती आहे. बट बेसिकली अगेन द थिंग इज की याच्यामध्ये काय असणं एक्सपेक्टेड आहे की काही असे जीन्स पण असतात जे बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स पण काय करतात, गव्हर्न करतात. मग ह्याचं इनहेरिटन्स होणं महत्त्वाचं आहे. कारण का वाय जो काय क्रोमोझोम आहे ह्याचं फक्त काम एकच असतं, सेक्स डिटरमाइन करायचं, बस. ह्याच्या पलीकडे ह्याचं काही काम नसतं, लक्षात ठेवा. म्हणून वाय क्रोमोझोमवरती बाकी कोणतेही जीन्स नसतात. एक्सवरती काय असतात की सेक्स लिंक्ड आणि एक्स क्रोमोझोमचं काय की सेक्स डिटरमाइन करणं. बट अगेन देर आर अदर जीन्स ऑल्सो विच गव्हर्न द अदर कॅरेक्टर्स. मग हे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स काय असतं हे बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये. सो म्युटेशनचे टाइप्स काय काय आहेत, मॉलिक्युलर बेसिस काय काय. अगेन मॉलिक्युलर बेसिस समजून घेण्यासाठी तुम्हाला जे काय क्रोमोझोमल ॲब्रेशन मगाशी आपण डिस्कस केलं, क्रोमोझोमल ॲब्रेशन डिस्कस झालं की तुम्हाला म्युटेशन ऑटोमॅटिकली कळतं, हे मॉलिक्युलर बेसिस कळतं. लक्षात ठेवा, जे काही फ्रेम शिफ्ट असेल, अल्कलायटिक ग्रुप अटॅच झाला असेल किंवा डिलिशन झाला असेल, ट्रान्सलोकेशन झाला असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कधी लिंक करून समजून घ्यायच्या. देन सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स आणि सायटोप्लाझमिक जीन्स. सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स व्हेरी इम्पॉर्टंट, इन्क्लुडिंग द जेनेटिक्स ऑफ मेल स्टर्लिटी. मेल स्टर्लिटी कशामुळे होतं, सायटोप्लाझममध्ये असणारे जीन्समुळे सुद्धा काय होतं, जेनेटिक स्टर्लिटी मेल स्टर्लिटी होती. देन स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आरएनएचं स्ट्रक्चर काय आहे, मल्टी जीन फॅमिलीज काय काय आहेत, ऑर्गॅनिक इव्होल्युशन एव्हिडन्स मेकॅनिझम अँड थेरीज, हे कशा पद्धतीने झालेलं आहे. याच्यामध्ये थेरीज महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. थेरीज विचारल्या जाऊ शकतात. रोल ऑफ आरएनए इन ओरिजिन अँड इव्होल्युशन. मग आता आरएनए म्हणजे हा कॉन्सेप्ट जो आहे ना तो आपण लहानपणापासून काय करतोय की एक कोडं सोडवत आलेलो आहे. पहिल्यांदा कोंबडी की अंड, बरोबर, पहिला कोंबडी की अंड, त्याच्यासारखाच हा कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. रोल ऑफ आरएनए इन ओरिजिन अँड इव्होल्युशन. मग पहिला डीएनए की आरएनए, डीएनए पहिला आला की आरएनए पहिल्यांदा आला, ह्याच्यावरती काय तुमचं हे डिबेट आहे. मग पहिला डीएनए आला मग आरएनए कसा आला, मग आरएनए पहिल्यांदा आला मग डीएनए कसा आला. सो बेसिकली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवरती आपल्याला इथं फोकस करायचा आहे, हे विचार करायचा आहे. आरएनए पहिला आला, आरएनए नंतर कसं तुमचं डीएनए तयार झाला किंवा बेसिकली त्याच्यानंतर कसं तुमचं लाईफ ओरिजिनेट झाली हे फक्त आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी अँड बायोस्टॅटिस्टिक्स. अगेन सोपा टॉपिक आहे. प्लांट ब्रीडिंगचे मेथड्स काय काय ह्याच्यावरती शक्यतो प्रश्न येणार आहे. ते झाल्यानंतर इथं तुम्हाला काय थोडंसं बायोटेक्नॉलॉजीचं पार्ट पण याच्यामध्ये आहे, जसं की मायक्रो प्रोपगेशन असेल
किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग मेथड्स जे आहेत ह्याच्यावरती प्रश्न असेल, किंवा मॉलिक्युलर मार्कर्स इन द प्लांट ब्रीडिंग ह्याच्यावरती असेल. मॉलिक्युलर मार्कर्स वगैरे काय असतात हे तुम्हाला जनरली बघायचं आहे. पण हे सोडून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स जे आहे, स्टॅटिस्टिक्स महत्त्वाचं आहे, कारण स्टॅटिस्टिक्सवरती तुम्हाला आले तर शॉर्ट नोट विचारलं जाईल. चाय स्क्वेअर टेस्ट काय आहे, झेड टेस्ट काय आहे, किंवा टी टेस्ट काय आहे, किंवा कोरिलेशन काय आहे, ह्याच्यावरती एखादी शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. ह्याच्यावरती डीपमध्ये प्रश्न येण्याची शक्यता नाही आहे. ठीक आहे. मॉर्फोजेनेसिस छोटा टॉपिक आहे, खूप छोटा टॉपिक आहे, पण खूप सोपा आहे परत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय जास्त मी डिस्कस करत नाही आहे. टोटिपोटेन्सी काय असतं, म्हणजे एका सेलपासून जेव्हा पूर्ण प्लांट बनतं, पूर्ण ऑर्गॅनिझम बनतं, त्या सेलच्या कॅपॅसिटीला काय म्हणतो आपण, टोटिपोटेन्सी. देन इट इज अ पोलॅरिटी सिमेट्री. टोटिपोटेन्सी अँड प्लुरिपोटेन्सी हे दोन वेगवेगळे टर्म्स आहेत. मग ते दोन टर्म्स आपण नंतर बघूया. बट दिस आर द टू डिफरंट टर्म्स. पोलॅरिटी काय असतं, दोन पोल्स जेव्हा सेल असतं, सेलचं डिव्हिजन वगैरे होत असतं, तेव्हा सेलचं डिव्हिजन होत असताना जनरली दोन पोल्स तयार होतात, रूट आणि शूट, असं हे दोन पोल्स, हे समजून घ्या फक्त इथं. ठीक आहे. देन इट इज अ सिमेट्री. सिमेट्रीचा अर्थ काय, जर काय तुम्ही सेलला मधून ब्रेक केलं तर दोन सिमेट्री मिळतात का, दोन सिमेट्रिकल रिजन मिळतात का, की असिमेट्रिकल आहे. इट इज अ सिमेट्री, सिंपल भाषेमध्ये. डिटेलमध्ये मी तुम्हाला फक्त हे समजून सांगण्यासाठी सांगायला लागलोय. हे शब्दशः असं घेऊ नका. जनरली जस्ट दोज थिंग्स हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे मॉर्फोजेनेसिसच्या टॉपिकमध्ये. देन इट इज अ डिफरन्शिएशन. जेव्हा सेल आपण जेव्हा टिश्यू कल्चर लॅबमध्ये त्याला ग्रो करत असतो, त्या सेलचं डिव्हिजन होतं, कॅलस तयार होतो, मग त्याच्यानंतर डिफरन्शिएशन होतं. लक्षात ठेवा. म्हणजे जनरल सेल्स असतात, जनरलाइज सेल्स असतात, नंतर ते स्पेशलाइज. डिफरन्शिएशनचा अर्थ काय, स्पेशलाइज्ड सेल बनत जातात. काही सेल्स असतात ते हाताचे बनतात, काही सेल्स असतात हार्टचे बनतात, काही सेल्स डोक्याचे बनतात, काही सेल्स पायाचे बनतात, काही सेल्स तुमच्या किडनीचे बनतील, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, अशा पद्धतीने सेल्स बनतात. ठीक आहे. मग हे तुमच्या प्लांटबद्दल आपल्याला डिफरन्शिएशन बघायचं आहे. नंतर सेल, टिश्यू, ऑर्गन, प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक हायब्रिड्स अँड द सायब्रिड्स. बायोटेक्नॉलॉजी करत असताना सोमॅटिक हायब्रिड्स अँड द सायब्रिड्स हे बघायला लागणार. सोमॅटिक हायब्रिडायझेशन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. डिस्टन्स हायब्रिडायझेशन जे काय तुम्हाला टॉपिक आहे, तो डिस्टन्स हायब्रिडायझेशन सक्सेसफुल बनवण्यासाठी सोमॅटिक हायब्रिडायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, रिमेंबर. पण याच्यामध्ये सक्सेस रेट खूप कमी आहे, बट अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते बघायचं आपल्याला. अँड द लास्ट टॉपिक इज प्लांट युटिलिटी अँड प्लांट युटिलिटी अँड एक्सप्लॉयटेशन. सो ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स, वॅव्हिलो सेंटर ऑफ ओरिजिन. आता वॅव्हिलो हा तुमचा रशियन सायंटिस्ट होता, लक्षात ठेवा, रशियन सायंटिस्ट. आता सायंटिस्टनं जेव्हा रिसर्च करत होता त्यांच्या जे काय कंट्रीसाठी प्लांट्स नवीन नवीन डेव्हलप करायचे होत्या, नवीन नवीन व्हरायटीज डेव्हलप करत होत्या, तेव्हा हा जम प्लाझम कलेक्शनला बाहेर जायचा. तेव्हा ह्याला लक्षात आलं की काही प्लांट जे आहेत त्याचे काही ओरिजिन्स आहेत, आणि त्या ओरिजिन ठिकाणावरनं ते पर्टिक्युलरली प्लांट्स काय झालेले आहेत, बाहेर स्प्रेड झालेले आहेत. कारण का ते ओरिजिन जे जिथं आहे त्या ओरिजिनच्या ठिकाणी डायव्हर्सिटी भरपूर आहे, आणि त्याच्या रिलेटेड जे काही प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणीच मिळतात. प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन आणि सेकंडरी सेंटर ऑफ ओरिजिन ह्या दोन कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये बघायचे आहेत आपल्याला. आणि सेंटर ऑफ ओरिजिन जे काय 11 सेंटर्स त्यांनी सांगितलेले आहेत, ते 11 सेंटर कोणकोणते आणि त्या पर्टिक्युलरली सेंटरमधून कोणकोणते प्लांट्स ओरिजिन झालेले आहेत किंवा ते तिथून बाहेर गेलेले आहेत, ह्याचा अर्थ काय, बेसिकली वी कॅन से ओरिजिन ऑफ द कल्टिवेटेड प्लांट्स, हे आपल्याला बघायला लागणार आहे. सो वॅव्हिलो सेंटर ऑफ ओरिजिन 11 सेंटर्स बघायचे आहेत. प्लांट ॲज अ सोर्स ऑफ फूड, फॉडर, फायबर, स्पाइसेस, बिवरेजेस, ड्रग्स, नार्कोटिक्स, इन्सेक्टिसाइड, टिंबर, गम, रेझिन्स अँड द डाईज. आता हा जो काय पॉईंट आहे लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये तुम्हाला लईतले काय विचारलं जाऊ शकते लक्षात घ्या. प्लांट पार्ट युज्ड, किंवा समजा आता फायबर, आता मागच्या वर्षी प्रश्न आला होता, फायबर जे असतं, फायबर आपल्याला कोणकोणत्या प्लांट्समधून मिळतं, एक्झाम्स विचारले होते. कॉटन असेल, ज्यूट असेल, एक्झाम्पल घ्या. आता ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, फायबर मिळतं, बरोबर. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ते प्लांटची नावं न लिहिता लक्षात ठेवा कोणत्या प्लांट पार्टपासून ते मिळतं आपल्याला, त्याचं सायंटिफिक नेम काय, ह्या सगळ्या गोष्टी पण बघावं लागणार आहेत, लक्षात घ्या आपल्याला. देन लॅटेक्स, सेल्युलोज, स्टार्च अँड देअर प्रोडक्ट्स, परफ्युमरी, इम्पॉर्टन्स ऑफ एथनोबॉटनी. एथनोबॉटनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन एथनोबॉटनीचा अर्थ समजून घ्या की माणसांचं आणि प्लांटचं जुन्या काळापासून कसं रिलेशन बनत आले. कारण काय लक्षात ठेवा, जे काही मेडिसिन्स अगोदर नव्हते, ड्रग्स नव्हते, मग ते कशाचा यूज करायचे, प्लांट्सचाच यूज करायचे. इव्हन कपडे घालण्यासाठी जे काय तुम्हाला मटेरियल मिळायचं ते प्लांट्सपासून मिळायचं. सो बेसिकली जे काय लोकांच्याकडे जे काय नॉलेज आहे विथ रिस्पेक्ट टू हाऊ टू यूज दॅट पर्टिक्युलरली प्लांट, त्याला काय म्हणतो आपण, एथनोबॉटनी. लोकांचं जे काय नॉलेज आहे विथ रिस्पेक्ट टू द प्लांट, इट इज द एथनोबॉटनी, रिलेशनशिप बिटवीन द प्लांट्स अँड द पीपल.
देन एनर्जी प्लांटेशन, जट्रोपा वगैरे आहेत, इट्स अ एनर्जी प्लांटेशन, बॉटनिकल गार्डन्स अँड द हर्बेरिया. हा सगळा सिलेबस आहे तुमचा with respect to the botany. Now any doubts with respect to this? Yes, any doubts? Yes, online, any doubts? Any doubts online? Please reply, please message. जर डाऊट नसतील तर आपण पेपर ॲनालिसिसकडे जाऊया. पेपर ॲनालिसिस खूप काही जास्त वेळ लागणार नाही, कारण का सोपे प्रश्न होते. सो आता ऑलरेडी तुम्हाला टॉपिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत मी. प्रिवियस इयरला ओके प्रतीक, आय विल चेक इट. ठीक आहे, जर काय खरंच ब्लँक शीट आली असतील तर त्याच्यावरती बघतो मी. ॲक्च्युली मी एकदा कन्फर्म करतो. सो आय डोंट नो की IFSला तुला सांगितलं की MPSCला सांगितलं. आय विल जस्ट कन्फर्म इट. ठीक आहे, पण इंजिनिअरिंगला आणि तुम्हाला ज्याला ह्याला फॉर ॲग्रिकल्चर MPSCला जी काही तुम्हाला शीट आली होती, इट वॉज द रूल शीट. ठीक आहे, तर मी एकदा कन्फर्म करतो ते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो त्याच्याबद्दल. ठीक आहे. बघा, याच्यातला आता पेपर कसा सोडवायचा, किती प्रश्न सोडवायचे, कुठल्या सेक्शनमधून किती प्रश्न सोडवायचे, हे सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आहे ना, ते आपण नंतर आन्सर रायटिंगचं एक सेशन जेव्हा घेणार आहोत आपण, तेव्हा ह्याच्यावरती करूया आपण. ठीक आहे, आता ह्याच्यावरती ते गोष्टी नको करायला. ठीक आहे, फक्त आपण क्वेश्चन्स बघूया कशा पद्धतीने येत आहेत, बिकॉज खूप जास्त असं डिफिकल्ट क्वेश्चन्स नाही आहेत. सी, गिव्ह डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल विथ सुटेबल एक्झाम्पल्स. खूप सोपा टॉपिक आहे, खूप सोपं आहे. बघा, जनरली 8 ते 10 डिफरन्सेस आहेत. हे 8 ते 10 डिफरन्सेस तुम्हाला पाठच पाहिजेत. पाठ असण्यापेक्षा जनरली आपण काय करूया की जेव्हा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स बघणार आहोत, तेव्हा जनरली तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की जास्त पाठ करायची गरज नाही. लक्षात घ्या, खूप कमी गोष्टी अशा असणार आहेत की ह्या डिफरन्सेसमध्ये तुम्हाला पाठ करायची गरज लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, गिव्ह केमिकल कंपोजिशन अँड फंक्शन्स ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. न्यूक्लिअर एनव्हलपमध्ये केमिकल कंपोजिशन किंवा फंक्शन काय नाही न्यूक्लिअर एनव्हलपचा. न्यूक्लिअर एनव्हलपचं फंक्शन हेच असतं की जे काय न्यूक्लियसच्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं. ठीक आहे. आता न्यूक्लिअर एनव्हलपमध्ये काय काय असणार आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इथून असणार आहे जनरली, किंवा ह्याला रायबोझोम्स अटॅच असणार आहेत, किंवा ह्याच्यामध्ये काही प्रोटीन्स असतात, ते प्रोटीन्स कोणकोणते असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्याच आहेत ह्याच्यामध्ये. बट इट इज अगेन अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. सी, एक्सप्लेन इम्पॉर्टंट डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, विल्ट असेल, बॅक्टेरियल ब्लाइट असेल, कॅन्कर असेल, इजंट इट, नेक्रॉसिस असेल, बॅक्टेरियल नेक्रॉसिस असेल, रूट रॉट असेल, जनरली ह्या सगळ्या गोष्टी इथं येतात. पण ह्याच्यामध्ये सायंटिफिक नेम तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहे, सायंटिफिक नेम. ठीक आहे. देन गिव्ह सिम्पटम्स ऑफ बॅक्टेरियल प्लांट डिसीजेस विथ एनी वन एक्झाम्पल. कुठल्याही एका एक्झाम्पल बरोबर तुम्हाला सिम्पटम सांगणं एक्सपेक्टेड आहे. सिम्पटम सांगायचे की समजा कॅन्कर असेल तर कॅन्करमुळे काय काय होतं, जनरली कॅन्करमध्ये काय काय सिम्पटम्स दाखवतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायला लागणार आहेत तिथं. देन एक्सप्लेन स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लासेस Mossy, Bryophyta. It is nothing but it is the moss. Remember, moss. Moss example है. It's a moss family. हे तुम्हाला Bryophyta moss जर काय तुम्हाला हे माहित असेल, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असेल, यू कॅन राईट इट इझिली हिअर. ठीक आहे. आणि ह्याचं इकॉनॉमिक पोटेन्शियल ऑफ Bryophyta हे एक्झाम्पल मी मग सांगितलं होतं. इकॉनॉमिक सिग्निफिकन्स काय काय हे तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड आहे. देन गिव्ह सायलेंट फीचर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सायकोडिफिलिकल सायकल्स प्लांट जे आहेत त्याच्याबद्दल लिहायचं आहे तुम्हाला. अँड विथ सुटेबल एक्झाम्पल्स तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. बघा, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. अजून डिफाईन प्लांट सक्सेशन. प्लांटचं सक्सेशन कसं होतं, म्हणजे एक प्लांट
ची स्पीसीज आहे ती नष्ट होऊन ह्याच्या जागी दुसरी कशी येते, दुसऱ्याच्या जागी थर्ड कशी येते जनरली. मग पायनियरिंग स्पीसीज काय असतात आणि क्लायमॅक्स कम्युनिटी काय असतं हे पण तुम्हाला इथं लिहिणं एक्सपेक्टेड, लक्षात ठेवा. प्लांटचं सक्सेशन कसं होतं हे पण तुम्हाला सांगणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आणि गिव्ह टाइप्स अँड कॉजेस ऑफ सक्सेशन. कॉजेस सिम्पल आहेत, म्हणजे फ्लड म्हणा, फॉरेस्ट फायर म्हणा, अर्थक्वेक्स म्हणा किंवा मेट्रोलॉटिक इम्पॅक्ट म्हणा, क्लायमेट चेंज, ह्याच्यामुळे सुद्धा प्लांटचं सक्सेशन होऊ शकतं. हे जसं की तुमचे डायनोसर्स नष्ट झाल्यानंतर जे काही बाकीचे छोट्या साईजचे ॲनिमल्स आले, त्याच्यानंतर ह्युमन्स इव्हॉल्व्ह झाले, हे सगळं काय सक्सेशनच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. व्हॉट इज पोल्युशन? गिव्ह टाइप्स ऑफ वॉटर पोल्युशन विथ देअर कंट्रोल मेजर्स. अगेन व्हेरी इझी. क्वेश्चन नंबर 2, डिफाईन मायटोसिस. मगाशीच एक्सप्लेन केलं होतं, ह्याचे स्टेजेस कोणकोणते आहेत आणि सिग्निफिकन्स ऑफ मायटोटिक सेल डिव्हिजन. हे मगाशीच तुम्हाला मी पेपर डिस्कशनच्या सिलेबस डिस्कशनच्या वेळेला सांगितले. एक्सप्लेन जनरल प्रॉपर्टीज ऑफ व्हायरस. व्हायरसची प्रॉपर्टीज मगाशीच एक्सप्लेन करत होतो की बेसिकली जनरली काय असतं, DNA आहे की RNA आहे, बोथ कधीच नसते, लक्षात ठेवा. त्याचं जे काय रिप्रोडक्शन जे असतं बेसिकली मल्टिप्लिकेशन हे तुमच्या लिव्हिंग होस्टमध्येच होतं, लक्षात ठेवा. तो कुठल्याही लिव्हिंग सेलच्या बाहेर इट इज इनर्ट. एन्व्हायरमेंटमध्ये इट इज इनर्ट. जोपर्यंत त्याला सेल मिळत नाही, तो पण लिव्हिंग सेल, तोपर्यंत त्याचं डेव्हलपमेंटच होणार नाही किंवा त्याची रिप्रोडक्शन होणार नाही किंवा त्याचं मल्टिप्लिकेशनच होणार नाही, लक्षात ठेवा. पण ते मल्टिप्लिकेशन कसं होतं हे बघायचं आहे आपल्याला. येस. अँड गिव्ह देअर स्ट्रक्चर विथ सुटेबल डायग्राम. डायग्राम काढायचे, सिम्पल डायग्राम आहे. ते डायग्राम काढायचे. पण जेव्हा तुम्ही डायग्राम काढत असता तेव्हा तुम्हाला काय लिहायचं, तिथं तुम्हाला नेमिंग करणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. देन अगेन हाऊ इव्हॉल्युशन ऑफ अल्गी टेक्स प्लेस फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर होतं, पण लक्षात ठेवा इथं तुम्हाला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि मल्टीसेल्युलरचं जे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत हे माहीत असणं एक्सपेक्टेड आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय, एकच सेल असतो, लक्षात ठेवा. एक सेलचे तुम्हाला लिमिटेशन्स भरपूर असतात, मल्टिपल फंक्शन्स नाही करू शकत ते, लक्षात ठेवा. सर्वायवल रेट हे खूप कमी असतं, लक्षात ठेवा. ॲडॅप्टिव्हिटी खूप कमी असते. पण मल्टी सेल्युलरचे फायदे काय आहेत, सर्वायवल रेट जास्त असतो, खूप लॉंग लाईफ असते त्यांची, मल्टिपल गोष्टी करू शकतात, ॲडॅप्टिबिलिटी जास्त असते. म्हणजे बेसिकली हे मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलरचं तुम्हाला डिफरन्सेस माहीत असतील तर सांगता येईल की बाबा इव्हॉल्युशन कसं झालंय. गिव्ह स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास स्पेनोप्सिडा इन टेरिडोफायटा विथ सुटेबल एक्झाम्पल. टेरिडोफायटा काय आहेत काय नाही ह्या गोष्टी बघितल्यानंतर ते तुम्हाला जनरल लक्षात येईल. डिफाईन स्टोमॅटा. गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ स्टोमॅटा विथ सुटेबल डायग्राम अँड इट्स एक्झाम्पल. मगाशीच आपण हे डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज अन इकोसिस्टम. गिव्ह व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ इकोसिस्टम विथ अन एक्झाम्पल. बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट जे आहेत इकोसिस्टमचे ते तुम्हाला इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. देन गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट इन इंडिया. जे काय तुमचं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, डेसिडियस फॉरेस्ट आहेत, माउंटेन फॉरेस्ट आहेत, देन ॲरिड किंवा डेझर्ट टाईप ऑफ फॉरेस्ट आहेत, किंवा आपण म्हणूया की मार्शी फॉरेस्ट किंवा मँग्रूव्ज हे जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगेन यू हॅव द टेम्परेट फॉरेस्ट अगेन आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करणं एक्सपेक्टेड आहेत. देन व्हॉट आर द क्रोमोझोम्स. डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिन क्रोमोझोम. मगाशी डिस्कस केलेलं आहे. लॅम्ब्रस क्रोमोझोम विथ सुटेबल एक्झाम्पल्स. गिव्ह ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोबायोलॉजी इन इंडस्ट्री अँड मेडिसिन्स. हे सुद्धा मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे मी. आता डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ आयन ट्रान्सपोर्ट इन द प्लांट्स अँड एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह अँड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. बघा मगाशी मी सांगत होतो तुम्हाला की पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन बघायचं आहे आपल्याला इथं, बरोबर. पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह. तर हे आयनचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते कसं होतं जनरली, म्हणजे डिफ्युजन थेरी जी आहे ती तिथून तुम्हाला ट्रान्सपिरेशनल थेरीज वगैरे जे आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे काय, पॅसिव्ह म्हणजे काय. ॲक्टिव्हचा अर्थ काय, जिथे एनर्जी लागते. पॅसिव्हचा अर्थ काय, जिथे एनर्जी लागत नाही. ह्याचा हे सिम्पल डिफरन्स आहे. मग ह्याच्यातले ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधले जे काय तुम्हाला वेगवेगळे थेरीज आहेत हे बघायचे आहेत तुम्हाला. देन एक्सप्लेन सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. मगाशीच एक्सप्लेन केलं विथ एक्झाम्पल. हाऊ डज इट डिफर फ्रॉम ॲटोझोमल इनहेरिटन्स. ॲटोझोमल इनहेरिटन्स. ॲटो सेम म्हणजे ह्युमन्स जर काय बघितलं आपण, आपल्यामध्ये 46 काय क्रोमोझोम्स आहेत. 44 आर द ॲटोझोम्स, द 2 X and Y or XS they are the allozomes. Autosomal same. ठीक आहे. What is plant introduction in breeding? Plant introduction, primary introduction, secondary introduction असे दोन इंट्रोडक्शनचे टाइप्स असतात, लक्षात घ्या. म्हणजे भारतामध्ये तो प्लांट अवेलेबल नाही, दुसऱ्या देशातनं आणताय आणि इथं ग्रो करायला चालू करताय, इट इज द प्रायमरी इंट्रोडक्शन. सेकंडरीचा अर्थ काय, ते पर्टिक्युलरली प्लांट जो आणलेला आहे भारतामध्ये त्याला यूज करताय तुम्ही प्लांट ब्रीडिंगमध्ये आणि त्याच्यापासून दुसरी व्हरायटी तयार करताय. इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी इंट्रोडक्शन. यू आर युझिंग दॅट पर्टिक्युलर इंट्रोड्यूस प्लांट ओनली फॉर द ब्रीडिंग पर्पज. ह्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी इंट्रोडक्शन. एक्सप्लेन इट सिग्निफिकन्स अँड प्रोव्हाइड एन एक्झाम्पल. व्हॉट इज टोटिपोटेन्सी अँड डिफरन्शिएशन इन प्लांट सेल्स.
टोटिपोटेन्सी सांगितलं, मग डिफरन्शिएशन पण सांगितलं मी तुम्हाला. देन डिस्क्राईब हाऊ प्लांट सर्व ॲज अ सोर्स ऑफ फायबर. फायबरचं एक्झाम्पल्स मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला, जूट आणि कॉटन. इट्स अ गिव्ह एक्झाम्पल ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट फायबर्स अँड दर यूज. डिस्क्राईब द मेथड्स ऑफ जीन मॅपिंग. जीन मॅपिंगचे मेथड सांगितलं मी तुम्हाला. लिंकेज मॅपिंग करू शकतो किंवा तुम्हाला फिजिकल मॅपिंगचं पण एक मेथड आहे ज्याच्यानं जीनचं मॅपिंग करू शकतो. व्हॉट इज मेल स्टर्लिटी. मेल स्टर्लिटीचा अर्थ लक्षात ठेवा, जे काही तुमचे पोलन्स असतात ते ऑलटुगेदर ॲबसेंट असतात, किंवा जे काही पोलन्स असतात जनरली जे काही प्लांट्समध्ये जनरली किंवा फ्लावर्समध्ये ते कशा असतात, पूर्णपणे स्टराईल असतात. ते कुठल्याच प्लांटला काय करू शकत नाही, फर्टिलाइज करू शकत नाही किंवा जर्मिनेट होऊ शकत नाही. इट इज कॉल्ड एज अ मेल स्टर्लिटी. completely pollens are absent or pollens which are present they are not fertile, they are completely sterile. ठीक आहे. एक्सप्लेन इट्स टाइप्स. म्हणजे 4 टाइप्स आहेत ॲक्च्युली. नॅचरली जर बघायला गेलं तर 3 टाइप्स. जेनेटिक सायटोप्लाझमिक मेल स्टरिलिटी आणि ट्रान्सजेनिक मेल स्टरिलिटी आहे. सिग्निफिकन्स काय हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन प्लांट. फोटोसिंथेसिस कशी होते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन बघा, म्हणजे बघा इथं लाईट डिपेंडंट म्हणजे लाईट रिॲक्शन होते लक्षात ठेवा. येस, जी ग्रानामध्ये होते. स्ट्रोमामध्ये लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. स्ट्रोमा, ग्राना द स्ट्रोमा. येस, ह्याच्यामध्ये जे काय होतं तुमचं क्लोरोप्लास्टमध्ये, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर तुम्हाला ते कळतं नेमकं की लाईट डिपेंडंट आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स कशा होतात, डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन ज्याला म्हणतो आपण. हायलाइटिंग देअर सिग्निफिकन्स अँड इन एनर्जी प्रोडक्शन अँड द कार्बन फिक्सेशन. कारण का हे तुम्हाला इथं इंटरलिंकिंग कुठेतरी करायला लागणार लक्षात ठेवा. पहिल्यांदा लाईट रिॲक्शन होते, लाईट रिॲक्शनमध्ये जे काय तयार होते NADPH2 वगैरे, ह्याचा यूज तुम्हाला डार्क रिॲक्शनमध्ये कसं होतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला लागणार आहेत. एक्सप्लेन द मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन. मॉलिक्युलर बेसिस म्हणजे ते तुम्हाला सांगितलं अल्कलायटिंग ग्रुप ॲड होतो किंवा फ्रेम शिफ्ट होते किंवा तुमचं फिजिकल चेंजेस होतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या बघायच्या आहेत तुम्हाला. टाइप्स ऑफ म्युटेशन बेस्ड ऑन मॉलिक्युलर चेंजेस अँड दॅट इफेक्ट ऑन द जीन फंक्शन. व्हॉट इज एथनोबॉटनी सांगितलं मागशी. एथनोबॉटनी काय असतं. 7th क्वेश्चन. डिस्क्राईब मेथड्स ऑफ जीन ट्रान्सफर इन द प्लांट. जीन ट्रान्सफर कसं ट्रान्सफर केले जाते प्लांट्समध्ये. मग जनरली तुम्हाला ट्रॅडिशनल ब्रीडिंग मेथड पण आहेत, पण ट्रॅडिशनल ब्रीडिंग मेथडला तुम्हाला खूप लिमिटेशन्स येतात आणि जनरली काय होतं खूप वेळ लागतो लक्षात ठेवा. पण ह्याच्यावरती आपण एक काय केलेलं आहे सोल्युशन आणलेलं आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग. इजंट इट. पार्टिकल गन बंबार्डमेंट मेथड. येस, इलेक्ट्रोफोरेसिस मेथड असेल. सो जनरली ह्या यूज करू शकतो. सोमॅटिक हायब्रिडायझेशन करू शकतो आपण अगेन. देन एक्सप्लेन टिश्यू अँड ऑर्गन कल्चर इन द प्लांट्स. मग सांगितलं तुम्हाला. डिस्कस दॅट टाइप्स, टेक्निक्स अँड ॲप्लिकेशन इन बायोटेक्नॉलॉजी. डिस्क्राईब द थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन अँड एक्सप्लेन दॅट सिग्निफिकन्स. थेरीज ज्या आहेत, इव्होल्युशनच्या थेरीज ज्या आहेत, मी मगाशी पण सिलेबस डिस्कस करताना सांगितलं होतं की थेरीज ज्या आहेत ते खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला. त्या तुम्हाला इथं एक्सप्लेन करायच्या आहेत, डिस्कस करायच्या आहेत, त्याचं सिग्निफिकन्स काय काय ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत विथ रिस्पेक्ट टू दिस पर्टिक्युलरली इव्होल्युशनरी थेरीज. देन एक्सप्लेन फोटोपिरियडिझम आणि इट्स रोल इन फ्लावरिंग ऑफ प्लांट्स. हे फोटोपिरियडिझम म्हणजे जनरली लाईटवरती डिपेंडंट असतं की तुमचं फ्लावरिंग होणार आहे की नाही. डे न्यूट्रल प्लांट्स असतील, शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट, मग त्याच्यामध्ये कसं तुमचं फ्लावरिंग होतं जनरली, ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ प्लांट बेस्ड ऑन फोटोपिरियडिक रिस्पॉन्स अँड द रोल ऑफ फायटोक्रोम्स इन रेग्युलेटिंग द फायटोक्रोम्स. महत्त्वाचं आहे. फायटोक्रोम तुम्हाला इन डिटेल बघायची गरज लागणार आहे. देन एक्सप्लेन द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स यूज्ड इन स्टॅटिस्टिकल अनालिसिस. डिस्कस द टाइप्स अँड ॲप्लिकेशन इन हायपोथेसिस टेस्टिंग. 15 मार्काला आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक्सवरती तुम्हाला फक्त एकच प्रश्न आलेला आहे. What are somatic hybrids? Explain the process of somatic hybridization and its significance in crop improvement. Somatic hybrids. थोडक्यात सांगतो सोमॅटिक हायब्रिड्स काय असतात. सोमॅटिक हायब्रिडचा अर्थ काय असतो लक्षात ठेवा. ट्रॅडिशनल मेथडनं तुम्ही फक्त काय करू शकता, जे काही 2 प्लांट्स असतात ते 2 प्लांट्सला जेव्हा तुम्ही क्रॉसिंग करता तेव्हा न्यूक्लियस जो असतो म्हणजे जे काही क्रोमोझोम्स येणार आहेत ते दोन्ही मेल आणि फिमेलकडनं येणार आहेत. पण सायटोप्लाझम जे असतं ते सायटोप्लाझम फक्त तुमच्या फिमेलकडनं येतं. पण सोमॅटिक हायब्रिडेशनमध्ये काय करू शकता, यू कॅन फ्यूज द सायटोप्लाझम ऑल्सो ऑफ द बोथ द मेल अँड फिमेल. लक्षात ठेवा. न्यूक्लियस पण तुम्ही एकत्र करताय आणि सायटोप्लाझम पण एकत्र करताय. ह्याला म्हणतो आपण सोमॅटिक हायब्रिडायझेशन. मग हायब्रिड्स म्हणजे काय जनरली असतं की सायटोप्लाझम जो आहे तो मेल अँड फिमेलकडनं येतो पण न्यूक्लियस फक्त एकाकडनंच येतो. आयदर इट इज मेल ऑर द फिमेल. त्याला हायब्रिड्स म्हणतात. पण जे सोमॅटिक हायब्रिडायझेशन आहे ते का महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्हाला डिस्टन्स हायब्रिडायझेशन इट इज नॉट पॉसिबल, जेव्हा तुम्हाला इंटरजेनरिक किंवा इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन करायचं आहे तेव्हा ते पॉसिबल नाही आहे, तर तेव्हा तुम्ही हे
यूज करू शकता सोमॅटिक हायब्रिडायझेशन. ठीक आहे. सो दिस वॉज द पेपर. खूप काय असं जास्त सांगण्यासारखं नव्हतं, कारण का ऑलरेडी मी सिलेबसमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या होत्या, भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या. आणि आन्सर रायटिंग कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आन्सर्स कसे लिहायला पाहिजे, डायग्राम्स कुठं काढायला पाहिजेत, एक्झाम्पल्स कुठं द्यायला पाहिजे, आन्सरचं लेंथ किती असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्हाला याच्यावरती आपण एक सेपरेट सेशन घेऊया. ठीक आहे. जर काही डाऊट्स असतील तर वी विल डिस्कस दोज डाऊट्स और विल स्टॉप हियर. इफ एनी डाऊट्स प्लीज आस्क. येस, ऑनलाईन गाईज ऑल्सो. काही डाऊट्स असतील तर प्लीज आस्क मी और वी विल स्टॉप. सी बॉटनी आज पहिलं लेक्चर झालंय आपलं. ठीक आहे. जसं जसं टॉपिक चालू होतील असे तुम्हाला नोट्स भेटायला चालू होतील. सी इकॉलॉजी ॲग्रिकल्चरचं लेक्चर्स आपण ऑलरेडी द्यायला चालू केलेले तुमचे नोट्स. आय थिंक सो तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आज तुम्हाला काय करूया आपण, तात्पुरतं तुम्हाला नोट्स आपण देऊया. और द नोट्स आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. तर ते प्रिंटिंगला गेल्यामुळे तुम्हाला आता प्रिंट होऊन येऊन ते तुम्हाला देणं थोडंसं डिले होऊ शकतो. पण इकॉलॉजीच्या नोट्स काय करतो मी तुम्हाला PDF मध्ये देतो. बट दॅट इज ॲग्रिकल्चरच्या नोट्स. बट विथ रिस्पेक्ट टू द बॉटनी, बॉटनीचं काय डाऊट्स असतील तर वी विल डिस्कस हियर और एल्स वी विल स्टॉप हियर. सी बॉटनी वी हॅव स्टार्टेड फ्रॉम टुडे. ओके. बॉटनीचा सिलेबस जो आहे परत सांगतो तुम्हाला की जनरली ॲग्री आणि बॉटनी आपण हे ऑलमोस्ट सेम टाईमला संपवण्याचा प्रयत्न करतोय. फेब्रुवारीपर्यंत तुमचा ॲग्री आणि बॉटनी हे दोन्ही पण संपण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. ॲग्रिकल्चर थोडंसं लवकर पण संपेल, कारण ऑलरेडी 60 to 70% ऑलरेडी द सिलेबस रेकॉर्डेड झालेला आहे. सो डोंट वरी रिगार्डिंग द ऑप्शनल्स. आणि बॉटनी वी आर स्टार्टिंग फ्रॉम टुडे इटसेल्फ. ठीक आहे. आज पहिलं लेक्चर आहे असं समजून, बिकॉज इट वॉज द ओरिएंटेशन. वी स्टार्ट एव्हरी ऑप्शनल्स विथ द ओरिएंटेशन. सो द बॅच स्टार्ट्स फ्रॉम टुडे इटसेल्फ. ठीक आहे. सो हळूहळू तुम्हाला ते नोट्सपेक्षा लेक्चर्स पहिल्यांदा भेटायला चालू होतील जनरली. सो डोंट वरी रिगार्डिंग दोज थिंग्स ऑल्सो. ठीक आहे. इज एनी अदर डाऊट्स? स्वराली, त्याच्यावरती आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत. डोंट वरी रिगार्डिंग दिस टोटिपोटेन्सी अँड डिफरन्शिएशन. आत्ता हे कॉन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला क्लासमध्ये घ्यायचेच आहेत, हे डिटेलमध्ये घ्यायचे आहेत. आत्ता मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगितलं टोटिपोटेन्सी अँड डिफरन्शिएशन काय असतं. बरोबर आहे. सो डोंट वरी.